की आयुक्तांच्या परवानगीशिवाय तुमच्या स्वतःच्या मालकीच्या प्लॉटवरती सुद्धा तुम्ही एक वीट ठेवू शकत नाही। त्यामुळे भविष्याचा विचार करून आपण काय करतो आहोत का? आणि तसं थिंक टँक राज्य शासनाकडे आहे का की नियोजनातल्या त्रुटी खरं म्हणजे की याला 60-70% जबाबदार आहेत आणि मग 30-40% तुमच्या अंमलबजावणीला। तर 100 जे लिव्हेबल सिटीज आहेत 1, 2, 3, 4 असे 100 क्रमांकामध्ये भारतातलं एकही शहर त्याच्यामध्ये येत नाही। नमस्कार, मी प्रियदर्शनी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते द प्रिया शो या शोमध्ये। आज आपण चर्चा करणार आहोत नगर रचना या विषयावर। आता नगर रचना म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आणि मुळातच नगर रचना कशी असली पाहिजे यावरही आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठीच आपण निमंत्रित केलेलं आहे माजी सनदी अधिकारी महेश झगडे सरांना। सर, स्वागत आहे तुमचं। थँक्यू प्रियदर्शनी। जसं मी म्हटलं की नगर रचना, मुळात नगर रचना म्हणजे काय? यामध्ये असं आहे की आपण ज्यावेळेस शहरामध्ये गावामध्ये माणूस लोकवस्ती करून राहायला लागला एकत्रित, तर ते व्यवस्थितच असावा। रस्ते असावेत, काही सुविधा असाव्यात, जसं की पाण्याच्या सुविधा असतील, सांडपाण्याची व्यवस्था करण्याच्या सुविधा असतील आणि मग ते लोकांना राहणं सुसह्य होईल या संकल्पनेतून खरं म्हणजे नगररचना हे सुरू झालेलं आहे। आणि आपल्याकडे भारताचा जर विचार करायचा झाला तर ज्यावेळेस मोहनजोदडो हडप्पा म्हणजे आपली इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन जी होती, तिथे हे जे सायन्स आहे, हे शास्त्र आहे नगररचनेचं, ते जगामध्ये सगळ्यात प्रगल्भ असं अत्याधुनिक शास्त्र तिथे होतं। त्याच्यामध्ये भूमितीचा वापर होता, त्याच्यात ते पदार्थविज्ञानाचा वापर होता आणि त्याच्यामध्ये एक अशी अतिशय उच्च बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये असलेलं होतं। त्यामुळे नगररचना ही या देशाला नवीन नाही आहे आणि नगररचनेचा इतिहास हा माणसाच्या इतिहासाबरोबर आहे की जेव्हा आपली नगररचना खरं म्हणजे गुहेमधूनच सुरू झालेली आहे। मग त्यातल्या चांगली गुहा कोणाची असेल, त्या गुहेमध्ये वातावरण थंड राहतं आहे की नाही आहे, किंवा थंड प्रदेशामध्ये मग ते गरम राहतं आहे की नाही, इथून ते सुरुवात झाली। आणि आता आपण कुठपर्यंत आलो आहोत की मल्टी स्टोरीड बिल्डिंग, मग जगामधल्या सगळ्यात उंच इमारती कशा करायच्या आहेत। मग उंच इमारती केवळ उंच इमारती म्हणूनच नाही आहे, तर कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त लोक कशा पद्धतीने अतिशय चांगलं जीवन जगू शकतील ह्या दृष्टीने मग हा व्यवसाय सुरू झाला, त्याची प्रक्रिया सुरू झाली। आणि अर्थातच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळेस लोकवस्ती वाढायला लागली आणि विशेषतः सन 1800मध्ये ज्यावेळेस जगाची लोकसंख्या ही 100 कोटी होती, त्या 100 कोटीमध्ये फक्त 3 कोटी लोक म्हणजे फक्त 3% लोकसंख्या ही शहरामध्ये राहायची। आणि गेल्या 200 वर्षामध्ये असं काही घडलं की जगाची ही जी लोकसंख्या आहे ती 8 पटीने वाढली, म्हणजे आज ती 800 कोटीपेक्षा जास्त झालेली आहे। हे नुसतं महत्त्वाचं नाही आहे, तर महत्त्वाचं हे आहे की जी 200 वर्षापूर्वी 3% लोकसंख्या शहरामध्ये होती, त्याऐवजी आता 58% लोकसंख्या ही शहरामध्ये आलेली आहे। म्हणजे आपण दुसऱ्या भाषेत सांगायचं जर झालं तर आपला जो इतिहास सुरू झाला माणसाचा 70,000 वर्षापूर्वी झालेला आहे, म्हणजे 3% लोकसंख्या ही शहरामध्ये यायला 70,000 वर्ष लागली। पण आत्ताच्या मागच्या केवळ 200 वर्षामध्ये 58% लोकसंख्या ही शहरामध्ये आली। त्यामुळे नागरीकरण, शहरीकरण हे अतिशय प्रचंड वेगाने झालेलं आहे आणि त्याला मी टर्बो अर्बनायझेशन किंवा अतिशय महावेगाने होणारे अर्बनायझेशन आहे। ते इतकं वाढलं आहे की अमेरिकेमध्ये 84% लोक त्यांची लोकसंख्या ही शहरामध्ये राहते, युरोपमध्ये ही 82% राहते आणि भारताचं त्याच मार्गक्रमण होत आहे आणि हे जगभर चालू आहे। म्हणजे जगाचा जो हे लोकसंख्या वाढीचा वेग आहे तो शहराकडे आहे आणि ते शहराकडे त्याच्यामध्ये त्यांचं स्थलांतर करत आहेत। भारताचा जर विचार करायचा झाला तर काही 2-3 दशकांमध्येच भारतसुद्धा 70 ते 80% लोकसंख्या ही शहरामध्ये येणार आहे आणि त्या दृष्टीने मग हे नागरीकरण अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या देशासाठी, चीनसाठी आणि आफ्रिकेतील काही नायजेरिया वगैरे देशासाठी हे नागरीकरण यासाठी महत्त्वाचं आहे की गेले 200 वर्ष युरोप किंवा अमेरिकेसारखे देशामध्ये नागरीकरण झालं, अतिशय व्यवस्थित झालं। पण आता अतिशय कमी वेळामध्ये केवळ 3 दशकामध्ये हे नागरीकरणाचा वेग प्रचंड होऊन ह्या 3 भागामध्ये असेल, चीन, भारत आणि ह्याच्यामध्ये। आणि आकड्यात जर सांगायचं झालं तर सध्या 3.5% जमीन ही शहराखाली आहे, पण पुढच्या 30-35 वर्षामध्ये आणखी 6% जमीन केवळ 30-35 वर्षामध्ये शहराखाली येणार आहे। आणि मग ही जमीन शहराखाली येताना म्हणजे ज्यावेळेस सगळे शहराकडे लोकांचा वेग आहे
आणि आता आपण ते थांबवू शकत नाही आणि जगामध्ये असं कुठलंच मॉडेल नाही आहे की लोकांना शहराकडे येण्यापासून परावृत्त करावं. आणि म्हणून नगररचना ही व्यवस्थित व्हावी. शहरं केवळ बकाल असे होऊ नयेत, लोकांना राहण्यायोग्य व्हावेत, सुखवस्तू असले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तिथे त्यांना अर्थार्जनाच्या संधी असल्या पाहिजेत, तिथे नोकरी किंवा इतर व्यवसायाच्या संधी असल्या पाहिजेत. अशा पद्धतीनं त्या शहराचं नियोजन झालं पाहिजे. आपण नगररचना म्हणतो ते खरं म्हणजे की शहर नियोजन हा त्याच्यासाठी खरा शब्द आहे आणि त्याप्रमाणे जगभर त्याचे वेगवेगळे मॉडेल्स आहेत. भारताने असं मॉडेल केलं आणि महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर 1966मध्ये त्याचा एक कायदा आला. त्यापूर्वी कायदे होतेच की मुंबई महानगरपालिकेचा कायदा होता. त्यानंतर महाराष्ट्राचा 1949मध्ये महाराष्ट्रासाठी त्यांनी कायदा आणला महानगरपालिकांच्यासाठी. खरं म्हणजे की 17व्या शतकामध्येच महानगरपालिकांचे कायदे येण्याची या देशामध्ये सुरू झाली आणि त्याच्यामध्ये नगररचना कशी असावी, शहर नियोजन कसं असावं असं होतं त्या कायद्यामध्येच. पण महाराष्ट्रामध्ये 1966 साली MRTP महाराष्ट्र रिजनल डेव्हलपमेंट टाउन प्लॅनिंग ॲक्ट जो आहे तो आला आणि त्याच्याप्रमाणे मग त्याच्यात तत्त्व दिलेली आहेत की शहरांचं आणि गावखेड्यांचं नियोजन कसं असावं आणि त्याच्यामधून मग ही नगररचना आली. त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे भाग असतात नगररचना किंवा शहर नियोजनामध्ये. एक बघा असं असतो की त्या शहराचं तुमचं आरेखन कसं असावं, त्याचं प्लॅन कसा असावा, रस्ते किती असावेत, कमर्शियल याच्यासाठी किती जागा ठेवावी, व्यवसायासाठी किती जागा ठेवावी, उद्योगासाठी जागा किती ठेवावी, रहिवासासाठी जागा किती ठेवावी किंवा तुमचे गार्डन उद्यानं असतील किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी किती जागा ठेवावी, यासाठी ते हे शहर नियोजन झालं. त्यानंतर शहर नियोजनाबरोबर दुसरा जो भाग असतो की तो इमारत कशा असाव्यात, की इमारतीचं बांधकाम कशा पद्धतीचं असावं, मग त्याला बाजूला मार्जिन किती असावं, साईड मार्जिन किती असावेत, फ्रंट मार्जिन किती असावेत, ही याच्यासाठी की हवा खेळती राहिली पाहिजे, तिथे प्रकाश आला पाहिजे. त्यामुळे तुमचं जे आयुष्य आहे ते सुदृढ निरोगी राहील. कारण जर हवा खेळती नसेल, प्रकाश नसेल तर त्याचा आरोग्यावरती दुष्परिणाम होतो. त्यामुळे मग त्याच्यासाठी पण नियम करण्यात आले आणि अर्थातच मग कमीत कमी जागेमध्ये जास्तच लोकांना सामावून घेण्यासाठीचं तिकडे ओढा सुरू झाला आहे. याच्यासाठी की ज्यावेळेस नवीन लोकवस्त्या आल्या त्या सर्वसाधारणपणे जिथे पाण्याची व्यवस्था होती, नद्या होत्या, अशा ठिकाणी आल्या. कारण त्यावेळेस शेती हा महत्त्वाचा त्यांचा व्यवसाय होता आणि शेती अशाच ठिकाणी होत होती की जिथे पाणी आहे. त्यामुळे हे शहरं वसली, गावं वसली, गावांची शहरं झाली आणि आता पुढे मेगापॉलिस तयार होत आहेत. त्यामुळे ही जी शहरं आहेत ती मोठ्या पीक असणाऱ्या जमिनीमध्ये होते आणि हे पिकाखालचं क्षेत्र हे संकुचित होत चाललेलं आहे. त्यामुळे आपण शहरं हे तसं पसरवायची काय ते त्याच्यामध्ये ते जमिनी वाचून ते त्याच्यामध्ये व्हर्टिकल डेव्हलपमेंट करायची. या दृष्टीने मग बांधकाम नियमावली त्याच्यामध्ये आला. त्याला आपण डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन म्हणतो की कशा पद्धतीचं ते असावं. त्या पद्धतीने मग याच्यासाठी प्लॅन करण्याची सुरुवात झाली आणि महाराष्ट्राने याचा एक असा हे केला की दर 20 वर्षाचा एक आपण प्रत्येक शहरासाठीचा प्लॅन असावा आणि ग्रामीण भागासाठी सुद्धा त्याला रिजनल प्लॅन म्हणतात. तो प्लॅनसुद्धा 20 वर्षाचाच असावा आणि ते आपण असं केलेलं आहे की हे करताना की गेले 20-25 वर्षे कसं लोकसंख्या वाढली, पुढच्या 20-25 वर्षामध्ये कशी वाढणार आहे आणि त्या दृष्टीने मग जी नव्याने येणारी लोकसंख्या असेल त्याच्यामध्ये कमीत कमी जागेमध्ये जास्तच लोक कसे सामावून घेतले जातील, त्यांच्यासाठी वैद्यकीय सुविधा, आरोग्य सुविधा, पाण्याची सुविधा, पाणी निचऱ्याच्या सुविधा, तुमच्या मार्केटच्या सुविधा असतील, ह्या देण्यासाठी मग तिथे तसं इन्फ्रास्ट्रक्चरसाठी किती लागणार आहे आणि त्याची तरतूद तिथे त्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये किंवा विकास आराखड्यामध्ये केली जाते आणि मग तो विकास आराखडा पुढचे 20 वर्ष राबविला जातो. ही खरं म्हणजे त्याची बेसिक अशी मूळ संकल्पना आहे. आता ही झाली मूळ संकल्पना. म्हणजे तुम्ही संकल्पना समजून सांगताना पण खूप छान पद्धतीनं सांगितलं खरं तर की गुहा कुठली चांगली आहे. आज आपल्याला साधं घर जरी निवडायचं असेल तर माणूस बऱ्याच गोष्टी बघतो, पण एक नागरिक म्हणून त्याला बऱ्याच अडचणी येतात. त्या अडचणींवर आपण नंतर बोलूया. सगळ्यात सुरुवातीला मी एक प्रश्न विचारेल असा की मुळात एखाद्या नगरची विकास कसा व्हावा त्यासाठी ही रचना असते. जर अशी रचना असेल किंवा आपण इतका जर महाराष्ट्र शासन विचार करत असेल तर एक छोटा पाऊस पडला की रस्ते बंद होतात, ट्रॅफिकचा खूप मोठा प्रॉब्लेम सुरू होतो. याचं उदाहरणच द्यायचं असेल तर आता आपल्याला रिसेंटलीच घडलेलं पुण्यामधलं उदाहरण देता येईल की पाऊस येणं, पाऊस यावा म्हणून आपण विचारणा करतो, पण पाऊस आल्यानंतर मात्र आपण शहराची जी काही अवस्था होताना आपल्याला दिसते तर ती फार बिकट होताना दिसते. म्हणजे थोडासा पाऊस आला की पुण्याचे रस्ते जे आहे ते तुंबले जातात.
आणि ते म्हणजे अगदी गुडघाभर पाणी झालं तरी पुन्हा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर सुरू होतो. तर आता हे पुणे बुडतंय का आणि याच्यासाठी नक्की कोण जबाबदार आहे, हे घडतं का? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की असे सगळे कायदे आहेत, धोरणं आहेत, विकास आराखडे आहेत, या सगळ्या गोष्टी असतानाही हे असे आपत्ती का येतात. आणि ज्या पद्धतीने शहरावरती आता जे ट्रॅफिक कंजेशन असेल, खूप समस्या आहेत शहरांच्या बाबतीमध्ये. आणि मग त्या का आहेत ते सगळं असताना खरं म्हणजे की 1993-94मध्ये संविधानामध्ये सुद्धा बदल करण्यात आला आणि त्याच्यामध्ये की हे शहरांचं नियोजन चांगलं असावं. आणि जसं मी अगोदर सांगितलं की पुढच्या 30-35 वर्षांमध्ये भारताचं शहरीकरण इतकं होईल की जवळजवळ 70% लोकसंख्या तुमची शहरामध्ये जाणार आहे. नुसतीच लोकसंख्या जाणार नाही आहे, तर देशाचा GDP आहे, सकल उत्पादन आहे, ते शहरामधून येणार आहे. नोकऱ्या ज्या असतील या देशाच्या ते 70%पेक्षा जास्त नोकऱ्या शहरामध्येच असणार आहेत. आणि जी ऊर्जा लागणार आहे ती शहरात 70%च्या पेक्षा जास्त शहरामध्ये. त्यामुळे शहरं हे खरं म्हणजे की त्याच्यामध्ये हॅपनिंग प्लेसेस यामध्ये असणार आहेत. त्याच्याबरोबरच एक सांगायला हरकत नाही आहे की पॉलिटिकल सिच्युएशन पण बदलेल की जर 70% सकल उत्पादन शहरामधून येणार असेल तर मग पंतप्रधान मोठे, मुख्यमंत्री मोठे की महापौर मोठे, कारण महापौराकडूनच ते सकल उत्पादन जाणार आहे. त्यामुळे हे सगळे बदल होत असणार आहेत. हे बदल होताना मग तशी सुदृढ व्यवस्था आपल्याकडे हे बदल स्वीकारायला किंवा ते बदल घडून चांगली आणण्याच्यासाठी अशी व्यवस्था आहे का? तर व्यवस्था आहे. मग ती व्यवस्था चालते का? तर मला वाटतं की तिथे सगळ्यात मोठा प्रश्न असतो की ती व्यवस्था चालते का, की व्यवस्था आहे. घटनेमध्ये दिलेलं आहे की शहराचं जे नागरीकरण होतं आहे ते नागरीकरण प्रचंड वेगाने होतं आहे. हे मी सांगत नाही, हे संविधानामध्ये बदल करताना त्यांच्याही लक्षात आलेलं होतं. आणि म्हणून त्यांनी मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी, महानगर नियोजन समित्या, की जिथे मोठ्या प्रमाणात नागरीकरण होतं आहे, जसं की मुंबईला होतं असेल, पुण्याला होतं आहे, नाशिकला होतं आहे, नागपूरला होतं आहे, अशा किंवा देशातले तिथे त्यांनी तिथे मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी असे केले होते. आणि त्या प्लॅनिंग कमिटीने काय बघायचं आहे की त्या भागामधले रिसोर्सेस म्हणजे पाणी आहे का, रस्त्याची सुविधा होणार आहे का, इतर काही गोष्टी आहेत का, हे सगळं बघून तिथे नियोजन करायचं असतं. आणि मग त्याच्यावरती देखरेख करणारी ती समिती लोकप्रतिनिधीची असेल आणि त्याला सहाय्य करण्यासाठी मग अधिकारी असतात की ते प्लॅनिंग हे शेवटी हे का घडतं आहे. तर प्लॅनिंगचा एक सुद्धा त्याच्यामध्ये एक मोठा हे असतो की फ्लॉ असतो, त्याच्यामध्ये त्रुटी असते. तर ही त्रुटी ही प्लॅनिंगमध्ये असते आणि दुसरी म्हणजे अंमलबजावणीमध्ये असते. आपल्याकडे मोठी त्रुटी जी झाली पुण्यामध्ये जे काही घडतं किंवा महाराष्ट्रामध्ये घडतं किंवा देशामध्ये घडतं की नियोजनातल्या त्रुटी खरं म्हणजे की याला 60-70% जबाबदार आहेत आणि मग 30-40% तुमच्या अंमलबजावणीला. नियोजनातल्या त्रुटी काय आहेत? तर नियोजनातल्या त्रुटी अशा आहेत की तुम्ही जी शहरं वसवत आहात ते शहरं वसविताना त्याच्यामध्ये जे अर्थार्जनासाठी तुम्ही तेवढं काही ठेवलेलं आहे का, की विनाकारणच तुम्ही मग की पुण्यामध्ये FSI वाढवला, लोक राहायला येतील, पण अर्थार्जनासाठी मग त्यांना चाकणला जावं लागेल किंवा हिंजडीला जावं लागेल किंवा तळेगावला जावं लागेल किंवा इकडे आता तुमच्या याच्या शिरूरकडच्या MIDCमध्ये जावं लागेल. त्यामुळे हे खरंच चुकीचं नियोजन आहे. तुम्हाला जर लोकांना जर तिथे अर्थार्जनासाठी संधी असतील तर त्यांचा कमीत कमी वेळामध्ये त्यांना ते मिळायला पाहिजे. त्यामुळे हे एक उदाहरण म्हणून सांगितलं की आहे. दुसरं उदाहरण असं आहे की पाण्याची व्यवस्था काय. आपण सगळ्याचं सोंग करू शकतो पण पाण्याचं सोंग करू शकणार नाही आहेत. ती पाण्याची व्यवस्था त्या रिजनमध्ये आहे का? तर त्या मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी किंवा नियोजन समित्या ज्या असतात त्यांनी बघायचं तिथे पाणी आहे का आणि किती लोकसंख्येसाठी ते उपलब्ध आहे. पुण्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर या परिसरामध्ये नुसती आपण एक जर सिस्टीम घेतली, त्याच्या 2-3 सिस्टीम आहेत. तुमचा वरसगाव आणि हे जे आहेत टेमघर आणि तुमचा पानशेत, ह्या धरणामध्ये 29 TMC पाणी आहे. आणि मग अर्थात आता भामा आस्केट कोणी सांगता येईल, कोणी म्हणतात की आता मुळाचं पण पाणी तिकडून यावं, हे सगळं ते जावं असं ते आहे. पण त्याच्या आधारे तुम्ही खरं म्हणजे की शहरं वसवत आहात का, की त्याचा आणि याचा काही डिस्कनेक्ट आहे. तुम्हाला उदाहरण जर द्यायचं झालं, सांगायचं जर झालं तर मी PMRDमध्ये ज्यावेळेस मेट्रोपॉलिटन कमिशनर होतो त्यावेळेस अशी एक पॉलिसी होती शासनाची की या मेट्रोपॉलिटन एरियामध्ये PMRDच्या एरियामध्ये जी गावं आहेत म्हणजे पुणे सोडून आणि पिंपरी चिंचवड सोडून किंवा नगरपालिका सोडून जी गावं आहेत, ग्रामपंचायत आहेत, त्यांची लोकसंख्या जर 5000पेक्षा कमी असेल तर 500 मीटर त्यांच्या पेरिफेरीमध्ये तिथे रहिवासी क्षेत्र म्हणून त्यांनी जाहीर केलं. आणि 5000पेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर 1 किलोमीटर म्हणजे ते इतकं मोठं क्षेत्र रहिवासासाठी खाली आणलं की ती सर्वसाधारणपणे 7-8 कोटी लोकसंख्या तिथे सामावून घेण्याचं तिथे ते क्षेत्र त्याचं पोटेन्शियल निर्माण झालं. मग तेवढं पाणी आहे का? तर पाण्याची जर उपलब्धता बघितली तर ते पाणी या रिजनमध्ये PMRD रिजनमध्ये केवळ
2.39 कोटी लोकांनाच पाणी पुरेसं आहे. त्यामुळे मेजर फ्लॉ जो होतो की प्लॅनिंगमध्ये होतो, हे उदाहरण म्हणून सांगितलं, असे खूप उदाहरण सांगता येतील. हा झाला प्लॅनिंगचा फ्लॉ. अंमलबजावणीचा फ्लॉ याच्यामध्ये असा, आणि प्लॅनिंगचा दुसरा एक फ्लॉ जो होतो की जे काही प्लॅन केलं जातं त्याच्यामध्ये जे ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या कुठेतरी पुसल्या जातात किंवा पुसवल्या, त्याच्यामध्ये मुद्दामून त्यामध्ये दुर्लक्षित केल्या जातात. कशासाठी? तर तुमचे जे डेव्हलपर असतील किंवा जमीन मालक असतील त्यांच्या फायद्यासाठी मग प्रशासन काहीतरी ह्या गोष्टी चुकीचा पायंडे त्याच्यामध्ये पडतात किंवा त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने ते वागतात. उदाहरण द्यायचं जर झालं तर, आणि आता समजा पुण्यामध्ये नेहमी पाऊस येतो, पावसामुळे हानी होते, तर ती हानी होते म्हणजे काय होतं की पाण्यामध्ये खूप मोठ्या याच्यामुळे तुमचं रस्ते हे होतात, रस्त्यावरती पाणी साचतं, लोक वाहून जातात, भिंती पडतात. तर हे कशामुळे झालेलं आहे? तर हे याच्यामुळे झालेलं आहे की जे पाणी पडतंय, पाऊस पडतोय, ते पुणे येण्यापूर्वीपासून ते पाऊस पडतोय तिथे, की पुणे आलं म्हणून पाऊस पडत नाही आहे, पण तिथे नैसर्गिक नाले पाण्याने स्वतःचे तयार केले होते. पावसाचं पाणी जाण्यासाठी त्यांनी स्वतःचे नाले तयार करून ते नदीला जाऊन मिळत होते. तर हे नैसर्गिक पाण्याचे जे प्रवाह आहेत ते ब्रिटिश काळापासून गाव नकाशावरती त्यांनी दिलेले आहेत की हे नैसर्गिक प्रवाह आहेत, आणि त्या प्रवाह जर आपण खरं म्हणजे की ते तसेच ठेवले तर अजिबात इथे फ्लडिंगचा प्रश्न येणार नाही, पुण्याचा प्रश्न येणार नाही किंवा त्याच्यामुळे हानी होणार नाही. झालं काय की हे जे करताना त्याच्यामध्ये बांधकाम परवानग्या देताना ते नाले बुजवून त्याच्यावरती इमारती झाल्या, ते नाले बुजवून त्याच्यावरती रस्ते झाले. मग त्या पाण्याने जायचं कुठे? मग ते पाणी आपलं नैसर्गिक पाणी तिथे ते जातं, त्याला जसं जायचं त्याप्रमाणे. आणि मग ही परिस्थिती, गंभीर परिस्थितीवरती याला केवळ आणि केवळ हे प्रशासकीय अधिकारी, तिथले स्थानिक जे कोणी आयुक्त असतील किंवा तुमचे शहर अभियंता असतील आणि त्यांची यंत्रणा असेल, यांची हे चुका म्हणण्यापेक्षा त्यांचं हे पाप आहे. कारण त्यांनी नैसर्गिक प्रभावाला खरं म्हणजे की रिस्पेक्ट द्यायला पाहिजे होता, आणि जे ब्रिटिशांनी करून ठेवलं होतं तेव्हापासून आहे. भारताने सुद्धा त्याच्यामध्ये तो पुढे चालू ठेवला होता यंत्रणेने, पण ते पुढे तसं केलेलं नाही. मी ज्यावेळेस इथे आयुक्त असताना, पुणे महापालिका आयुक्त असताना असाच प्रसंग उद्भवला की काही ठिकाणी लोकांच्या घरामध्ये पाणी चाललं आणि काही इमारतीच्या कंपाऊंडमध्ये पाणी करून तिथे मग त्यांचे कंपाऊंड वॉल्स पडल्या. मला ते खरं आश्चर्यकारक होतं, कारण तो माझा पहिला पावसाळा होता आयुक्त म्हणून. मला जे लक्षात आलं, कारण मी ज्या दिवशी प्रत्यक्ष पाऊस पडत होता, मी रात्रभर फिरलो पुण्यामध्ये आणि बघितलं की निश्चित काय घडतं आहे. माझ्या लक्षात आलं की हे जे मी अगोदर सांगितलं की जे पाण्याचे नैसर्गिक प्रवाह ते बुजले किंवा अशा पद्धतीने वळवले की त्याच्यामुळे हाहाकार होणारच आहे. मग मी 2-4 दिवसांनी आमचे जे शहर अभियंता आणि बाकीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन एका नाल्यामध्ये त्याच्या उगमापासून ते नदीपर्यंत 14 किलोमीटर मी त्यांना नाल्यातून प्रवास केला आणि त्यांना दाखवला की नाला इथे सुरू झाला, इथे त्याच्यावरती रस्ता टाकलेला आहे, तो बुजला, त्याच्यानंतर पुन्हा सुरू झाला, त्याच्यानंतर पुन्हा इमारताची लाईन आलेली आहे, तिथे बुजला, आणि त्याच्यामुळे हे सगळं होत आहे. आता हे जे आहे ते याला मला वाटतं की हे जे हाहाकार होतो याला जबाबदार कोण आहे? त्याला जबाबदार राज्याचे मुख्यमंत्र्यांना मी ठरवणार नाही किंवा मंत्र्यांना ठरवणार नाही, कारण त्यांनी कायदे करून दिलेले आहेत. कायदे राबवण्याची, त्याची अंमलबजावणी करण्याची आणि त्या धोरणाप्रमाणे वागण्याची जबाबदारी ही मुख्य सचिव आणि सगळ्या सचिवांची आहे. नगरविकास सचिवांनी पाहिलं पाहिजे की ज्या पद्धतीने हे जे कायदे किंवा डेव्हलपमेंट रेग्युलेशन्स केलेले आहेत त्याच्या पद्धतीनेच ते अंमलबजावणी होते की नाही, ते कधी होत नाही. नगरविकास सचिव किंवा कुठल्याच खात्याचे सचिव त्याचा आढावा घ्यायला पाहिजे, तो घेतलेला दिसत नाही. मी 2 वर्षे महापालिका आयुक्त होतो पुण्यामध्ये, मला एकदाही नगर सचिवांच्याकडे असा आढावा झाल्याचं मला तरी स्मरत नाही. त्यापूर्वी झाला असेल ते मला माहीत नाही नंतर, पण 2 वर्षाच्या काळामध्ये अशा पद्धतीचा आढावा झाला नाही. आता इथे शहराच्या बाबतीमध्ये महापालिका आयुक्तांनी हे केलं पाहिजे की हे असं घडतं आहे, ते थांबवलं पाहिजे. ठीक आहे, आता जे घडलं ते घडलं, पण भविष्यात पुढे होऊ नये म्हणून ज्या चुका झालेल्या आहेत, आपल्याला खरं म्हणजे की जखम झालेली आहे, पण ती जखम बरीसुद्धा करता येते जिथे शक्य आहे तिथे. तर ते बरी करण्यासाठी मग त्याच्यामध्ये काही मी असताना हे केलं होतं की एक रिटायर्ड हायकोर्ट जजची एक कमिटी नेमावी, त्याच्यामध्ये अधिकारी असतील आणि त्यांनी सांगावं की चुका काय झालेल्या आहेत. कोणाला शिक्षा द्यायची म्हणून नाही आहे, पण भविष्यात असे प्रश्न होऊ नये म्हणून ते करावी. पण अधिकाऱ्यांना वाटलं की आम्ही ज्या चुका केल्या त्याच्यावरती आम्हाला शिक्षा होईल म्हणून त्यांनी ती समितीसुद्धा होऊ दिलेली नाही. म्हणजे प्रश्न असा होतो की आपण लोकांच्यासाठी असतो का आपण आपल्या पदासाठी असतो किंवा आपल्या स्वार्थासाठी असतो, म्हणून हे जे प्रश्न निर्माण होतात ते केवळ अंमलबजावणीचे असतात. आता कुंडमळाचं जे उदाहरण घडलं की त्याच्यामुळे घडलं तिथे खरं म्हणजे की तो ब्रिज, तो जो हे साकव म्हणू त्याला आपण, ते
त्या चालण्याच्या ह्याचं सगळं नव्हतंच, कदाचित 1-2 लोकांसाठी असेल, पण ते सुद्धा धोकादायक होतं. तिथला स्थानिक ज्युनियर इंजिनियर असेल किंवा डेप्युटी इंजिनियर असेल, त्यांनी तो बंद केला पाहिजे असता खरं म्हणजे की. आणि मग राज्यामध्ये असं होतं की हे सचिवांनी पाहिलं पाहिजे, त्यांच्या मुख्य अभियंत्यांनी पाहिलं पाहिजे, असं का घडत नाही आहे. आणि मी त्याच्यावरती यापूर्वी बोललेलो आहे की ब्रिटिशांनी बांधलेले त्यांचे जे पूल असतील किंवा इमारती असतील ते अजूनही तिथून कळवतात की तुमचा हा ब्रिजचा लाईफ संपलेला आहे, त्यामुळे तुम्ही बंद करा. मग आता आपल्याला 21व्या शतकामध्ये आता तर कॉम्प्युटर आलेले आहेत, खरं म्हणजे की अशी व्यवस्था यापूर्वीच 20-25 वर्षापूर्वीच यायला पाहिजे होती की एखादाचं लाईफ किती आहे. त्यामुळे आपण खरं म्हणजे की ही प्रशासकीय यंत्रणा आहे ती थोडीशी गंजलेली आहे म्हणण्यापेक्षा पूर्णपणे गंजलेली आहे, आणि त्याच्यामुळे मग असे प्रश्न सगळे घडतात. हे तर झालं पाण्याबद्दलचं, म्हणजे तुम्ही बऱ्याच मोठ्या अनुषंगाने खरं तर याच्यावर प्रकाश टाकलाय. पण एक महत्त्वाचा प्रश्न जो पुण्यामध्ये दिसून येतोय तो म्हणजे हिंजवडीच्या ट्रॅफिकचा प्रश्न. या ट्रॅफिकमुळे बऱ्याचदा कंपन्याही बाहेर जाताना दिसत आहेत आपल्याला, तशा पद्धतीच्या बातम्याही येताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे आता ट्रॅफिक आणि पाणी ह्या 2 गोष्टींचा विचार हा नगर रचनेमध्ये आणि खास करून हिंजवडीसारख्या ठिकाणी, कारण हिंजवडी म्हणजे जिथे IT पार्क वसतं, जिथे अर्थार्जनाचा GDP मध्ये मी म्हणेल फक्त पुण्याच्या नाही तर मुंबईच्या असेल, महाराष्ट्राच्या असेल आणि त्या योगानं भारताच्या असेल, याच्यामध्ये मोठी कॉन्ट्रीब्यूट करणारी एक अख्खी कामकाजी जमात आहे. त्या जमातीला ॲड्रेस करू शकेल असली नगररचना आपली अजूनही नाही आहे का? नक्की कुठे गणतंय हिंजवडीवालं हे गणित? एक तर असं आहे की हिंजवडी हे राज्याच्या दृष्टीने आणि देशाच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचा प्रकल्प होता. तो राबवला गेला, ज्याच्यामुळे केवळ रोजगारच मिळाला नाही तर आपल्याला निर्यातीमधून सुद्धा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण जगामध्ये हैदराबाद आणि बेंगलुरू बरोबरच एक अशी संधी आपण त्याच्यामध्ये मिळवली. प्रश्न असा आहे की आपण हे सगळं केलं, पण पुढे ते त्या पद्धतीने ते जोपासलं का आणि वाढवलं का? त्याचं उत्तर आहे की नाही. आता हे करताना एक निश्चित आहे की याच्यामध्ये मॉडेल्स असतात की तुम्हाला तिथे जे काम करणारे लोक आहेत ते पुण्यामधून तिथे जाणार आहेत, तिथे राहतीलच असं नाही आहे. त्यामुळे त्यांच्या किती ट्रिप्स होणार आहेत, तुमच्या त्या ट्रिप्स होण्यासाठी मग कुठून कुठे जाणार आहेत आणि किती रुंदीचे रस्ते लागणार आहेत, आणि तुमची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तशी तिथे आहे का. आणि हे करून मग तुम्हाला खरं म्हणजे की तिथे त्या रस्त्याचं नियोजन केलं पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. दुसरं असं आहे की याच्याकडे एक प्राईम एरिया म्हणून तिथे लक्ष असलं पाहिजे, जिल्हाधिकाऱ्यांचं असलं पाहिजे आणि तुमच्या मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटीचं असलं पाहिजे आणि स्थानिक जे समजा काही ग्रामपंचायती असेल तर CO जिल्हा परिषद यांचं असलं पाहिजे. त्यांचं लक्ष यासाठी पाहिजे की तिथे जो पावसाळ्यामध्ये पाणी येतं त्याला स्टॉर्म वॉटर ड्रेन म्हणतात. आता हे सगळ्यांना माहिती आहे की पुण्यामध्ये असेल किंवा हिंजवडीमध्ये असेल किती पाऊस पडतो हे 150 वर्षाचं आपल्याकडे रेकॉर्ड आहे. आणि तो पाऊस पडतो, तो पाणी जसा पडतो तसं वाहून जाण्यासाठीची स्टॉर्म वॉटर ड्रेन किंवा पावसाळी गटार योजना त्या सक्षमतेने तिथे आहे का? माझं असं हे आहे की तशा पद्धतीने सक्षमतेने ती वाढवली गेलेली नाही आहे. आणि दुसरं असं आहे की ज्यावेळेस लोकवस्ती नसते किंवा बिल्डिंग्स नसतात किंवा रस्ते नसतात त्यावेळेस पावसाचं जे पाणी येतं ते बऱ्यापैकी जमिनीमध्ये झिरपतं आणि मग काही राहिलेलं पाणी ते नदीकडे नाल्यामधून जातं. पण जसं तुमचा तिथे विकास होतो, रस्ते येतात, इमारती येतात, ते पाणी तिथे झिरपलं जात नाही आणि संपूर्ण पाणी ते नदीकडे जातं आणि त्यामुळे पाण्याचे प्रवाह वाढतात. याला रन ऑफ कोएफिशियंट म्हणतात इंग्रजीमध्ये. आणि पुण्याचा रन ऑफ कोएफिशियंट म्हणजे कसं आहे की तो 0 ते 1 असा असतो. 0 म्हणजे की सगळं पाणी तिथे शोषून घेतलं गेलं आणि 1 म्हणजे सगळंच पाणी तुमचं निघून गेलं. पुण्याचा तो 0.74च्या पुढे गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला त्या क्षमतेचे ही पावसाळी गटार योजना आहे किंवा नाही हे खरं म्हणजे की तिथे कोणाचं लक्ष नाही आहे. आणि विशेषतः MIDCने लक्ष दिलं पाहिजे की आपल्याला खरं म्हणजे की एक असं आपण प्रीमियम डेस्टिनेशन केलेलं आहे इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये, इंटरनॅशनल त्याच्या बाबतीमध्ये, तिथे त्यांचं अजिबात लक्ष नाही. मग CO MIDC असतील किंवा मग स्थानिक जे अधिकारी आहेत त्यांचं लक्ष नाही, मग ही जी घटना घडते. दुसरं असं आहे की ज्या ठिकाणी हे पावसाळी गटार योजना आहेत त्या व्यवस्थितपणे त्यांचं मेंटेनन्स झालं आहे की नाही. आता हिंजेवाडीला होऊन मला वाटतं की 20-25 वर्ष झालेली असतील आणि त्यातल्या काही स्टॉर्म वॉटर ड्रेन कदाचित रिपेअर्समध्ये आले असतील किंवा काहीमध्ये कचरा किंवा इतर घाण अडकून त्याच्यामध्ये त्या बुजलेल्या असतील, ते साफ केलेले आहेत का? मला असं वाटतं की हा एक मुद्दा असेल की त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे. एकंदरीत आहे की प्रशासकीय अनास्था किंवा तुम्हाला दिलेलं काम न करण्याची प्रवृत्ती यामुळे खरं म्हणजे की राज्याच्या आणि लोकांच्या विकासाचे अडथळे याच्यामध्ये निर्माण होत आहेत.
कुठेतरी मला वाटतं की आता लोकांनी हे क्वेश्चन केलं पाहिजे की आम्हाला आपण नेहमी हे करतो की नवीन येणारे जे प्रकल्प आहेत ते बाहेरच्या राज्यात जात आहेत, पण आहेत ते प्रकल्प तुमचे इथे राहावेत म्हणून ही प्रशासकीय यंत्रणा काय करते? आपण त्यांना काही ते फुकटात काम करत नाही. 40-50% काही लोकांच्या मते ते जास्त आहे की करातून येणारा पैसा आपण त्यांच्या पगारावरती करतो. मग त्यांना क्वेश्चन का करत नाही? कारण म्हणजे की जिथे असं घडतं तिथे ह्या अधिकाऱ्यांना आणि सर्वोच्च अधिकाऱ्यांना तिथे जोपर्यंत शिक्षा होत नाही की असं घडलं आहे आणि त्याच्यामुळे आमचा रोजगारामध्ये परिणाम होणार आहे, इन्व्हेस्टमेंटमध्ये परिणाम होणार आहे, त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. असं होत नाही. आणि अशी कारवाई करताना शक्य आहे का? शक्य आहे. मी ज्यावेळेस प्रशासनामध्ये होतो एका खात्यामध्ये, तर खातं म्हणजे की MTA होतं. एखाद्या औषध दुकानदाराने काही चूक केली तर पूर्वी कसं होतं की त्या दुकानदाराला काहीतरी करायचं, मी ते थांबवलं. ते दुकानदारापेक्षा त्या एरियातला जो ड्रग इन्स्पेक्टर असेल, तिथला ॲसिस्टंट कमिशनर, त्याला मी सस्पेंड करायला सुरुवात केली. हे घडतंच कसं काय? सगळं व्यवस्थित झालं. मला असं वाटतं की शासनाने सुद्धा, राजकीय नेतृत्वाने जर खरंच राज्याला काही असे हिंजवडीसारखे प्रकार होऊ द्यायचे नसतील तर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरती कारवाई सुरू केली तर मला वाटतं की असे प्रकार भविष्यामध्ये थांबू शकतील. सर, तुम्ही आत्ता जे सांगितलंय की प्रशासकीय व्यवस्थेची अनास्था, पण असं जरी असेल तरी ज्या व्यवस्थेने याच्याकडे लक्ष द्यायला हवं त्याच व्यवस्थेचे 3 तारा उडल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्याच्यावरून PMRDने स्वतः तयार केलेलं DP हा रद्द करण्याची नामुष्की जी आहे ती मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा ओढवली असेल कदाचित. तर जी व्यवस्था या सगळ्यावर लक्ष ठेवणार आहे किंवा जी व्यवस्था या सगळ्याचं नियोजन करणार आहे त्या व्यवस्थेलाच आपले काहीतरी प्लॅन्स रद्द करण्याची जी नामुष्की ओढवते ती नक्की कशामुळे? प्रदर्शनी एक आहे की ह्या भागाचा जो हे होतो आहे, विकास होतो आहे, वाढ होते आहे, त्याच्यामध्ये काही लोक त्याला सूज म्हणतात, पण मी तो त्याला वाढच म्हणेल. वाढ याच्यासाठी म्हणेल की जगामध्ये मी जसं सांगितलं की टर्बो अर्बनायझेशन, नागरीकरण होतं आहे, पण ते काही असं व्यवस्थित म्हणजे असं हे होत नाही, समतल होत नाही आहे. ते काही ठराविक पॉकेट्समध्ये होतं आहे. तर जगामध्ये त्यांनी असे महानागरीकरणाचे पॉकेट्स शोधून काढले, ते 50च आहेत. बाकी ठिकाणी होईल, पण महाकाय असे जे नागरिक क्षेत्र येणार आहेत ते 50 आहेत. त्यामध्ये 2 भारतामध्ये आहेत. एक तर तुमचा नॅशनल कॅपिटल रिजन म्हणजे दिल्लीच्या आजूबाजूचा परिसर, आणि दुसरा म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक हा जो परिसर, भारतातले असे 2 आहेत. त्यामुळे हे नागरीकरण हे महाकाय स्वरूपात इथे होतं आहे. आणि हे होताना मग त्याचं व्यवस्थितच झालं पाहिजे, यासाठी PMRD आलं. माझ्या दृष्टीने PMRD हे 15 ते 20 वर्ष उशिरा आलेलं आहे. खरी चूक तिथेच झालेली. PMRD त्यापूर्वी यायला पाहिजे होतं. आलं, त्यांनी तो प्लॅन बनवला आणि ज्यावेळेस त्यांनी तो प्लॅन पब्लिश केला होता त्याच दिवशी मी माझी रिॲक्शन दिली होती की हा प्लॅनची व्हॅल्यू, त्याची किंमत ही तो ज्याच्यावरती छापला आहे त्याच्या रद्दी इतकी सुद्धा नाही. तो अशा पद्धतीचा होता की म्हणजे लोकांच्यासाठी, कारण आपण हा जो प्लॅन बनवतो आहे तो भविष्यातील हजारो वर्ष, म्हणजे 20 वर्षासाठीचा नाही आहे, हजारो वर्ष तिथे जी व्यवस्था होणार आहे त्याच्यासाठीचा तो बेसिक पहिला प्लॅन होता. जो फर्स्ट प्लॅन PMRDचा अतिशय महत्त्वाचा असतो, त्याच्यावर तुमचे सगळे पुढचे अवलंबून असणार आहे. आणि हे त्याच्यामध्ये एलिमेंट अजिबात नव्हता. त्याच्यामध्ये झालं काय की अधिकाऱ्यांना प्रशिक्षण असतं, त्यांचा नेहमीप्रमाणे त्यांची प्रगल्भता असते, पण त्यांनी त्याच्यामध्ये गल्लत केली. गल्लत अशी होती की शहर विकास आराखडा असतो, म्हणजे जिथे शहरं डेव्हलप झालेली आहेत त्याच्यासाठी, आणि ग्रामीण भागासाठी तुमचा मग रिजनल डेव्हलपमेंट प्लॅन असतो. त्यांना वाटलं की हा एक तर रिजनल डेव्हलपमेंट प्लॅन आहे किंवा सिटी डेव्हलपमेंट, हा महानगर विकास आराखडा पाहिजे. त्यांनी महानगर विकास आराखडा केलाच नाही. त्यांनी काहीतरी असं विद्रूप स्वरूप केलं की जो सिटी डेव्हलपमेंट प्लॅन असेल आणि रिजनल डेव्हलपमेंट प्लॅन असेल. त्यामुळे ते काही झालं नाही. मी ज्यावेळेस PMRDचा चीफ होतो त्यावेळेस माझं हे नियोजनाचं जे तत्त्व मी एकच ठरवलं होतं, आणि ते तत्त्व असं होतं की हे जे क्षेत्र आहे 7000 स्क्वेअर किलोमीटरचं, हे क्षेत्र केवळ पुण्यासाठी नाही, केवळ महाराष्ट्र नाही, तर देशासाठी एक तुमचं इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन जगासाठी आणि अर्थार्जन आणि नोकऱ्यांच्यासाठी एक मेजर क्षेत्र तिथे होणार आहे. आणि हे करताना मग बाकीचे कन्स्ट्रेंट काय आहेत? तर बाकीचे कन्स्ट्रेंट म्हणजे तुमची ऊर्जा, आपण आजही ऊर्जेचं 70-80% आपण इम्पोर्ट करतो. त्यामुळे मी असं एक त्याच्यात तत्त्व ठेवलं होता की लीस्ट एनर्जी इंटेन्सिटी पर कॅपिटा, म्हणजे दरडोई कमीत कमी ऊर्जेचा वापर कसा होईल अशा पद्धतीचा तुम्ही प्लॅन करायचा. आणि हे 2 गोष्टी करून मग आम्ही तो प्लॅन सुरुवात केला होता. आता हे ग्रोथ ऑफ इंजिन देशासाठी द्यायचं असेल तर काय केलं पाहिजे, की इथे काय होऊ शकतं. मग आम्ही तिथे त्याच्यासाठी आर्थिक विकास आराखडा एक करण्यासाठी इंटरनॅशनल
कोटेशन्स मागविले, 5 कोटी त्याच्यासाठी खर्च ठेवला होता. 16-17 लोक इंटरनॅशनल लोकांनी आले आणि त्यांनी आम्हाला सांगितले की या रिजनमध्ये पुढचे काही वर्ष तरी ह्या गोष्टी तिथे होतील. खरं म्हणजे की त्या गोष्टी करून तो आराखडा झाला पाहिजे होता. दुसरं महत्त्वाचं होतं की त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही PMRDA म्हणता त्यावेळेस PMRDAने नवीन मोठी शहरं वसवणं गरजेचं असतं. आता नवीन मोठी शहरं म्हणजे कुठे कसे की तुम्ही न्यूयॉर्क आलं, वॉशिंग्टन आलं 200-300 वर्षापूर्वी. आता 21व्या शतकामध्ये भारताकडे तंत्रज्ञान आहे, सॉफ्टवेअर्स आहेत, सगळ्यात तुम्ही त्यांच्यापेक्षाही चांगली शहरं वसवू शकतात. तशी शहरं इथे की जिथे अर्थार्जन होईल, जिथे दी बेस्ट लिव्हिंग तुमचं लिवेबल इंडेक्स असेल, अशा पद्धतीचं आणि कमीत कमी ऊर्जा लागेल आणि लोकांचं अट्रॅक्शन तिथे होऊ शकेल अशा पद्धतीचं शहरं मी 3-4 शहरं तसे ठरवली होती. एक तर मेगा सिटी असू शकेल जी पुण्याचं एक मेजर बॅलन्सिंग शहर तयार होईल आणि पुण्यातलं जी कन्स्ट्रक्ट होईल आणि इतर मग जिथे असेल की इंटरनॅशनल तुमचं फ्लॉरिकल्चर मार्केट करायचं किंवा तुमचं मेडिकल टुरिझमसाठी करायचं किंवा तुमचं फार्मास्युटिकल पार्क असे मोठे शहरं बनवायचे, हे तिथे करायला पाहिजे होतं. त्यांनी प्लॅन जो बनवला तो रिजनल डेव्हलपमेंट प्लॅनसारखा बनवला की ग्रोथ सेंटर, की चाकण वाढतंय ना मग अजून एक रेषा अडवा आणि ते कामिबासारखं वाढवू द्या. मग तिथे तुमचं शिरूर वाढतं आहे का मग त्याची रेषा वाढवा, ते वाढवू द्या. मला वाटतं की हे कुठेतरी प्रदूषित माइंडसेट जो असतो त्याच्यातून हे आलेलं होतं. आणि मग ज्यावेळेस मला वाटतं की ज्यावेळेस आपण हजारो वर्षांचा विकास म्हणतो भविष्यातला, तो जर चुकीचा झाला, त्याची वीट जर चुकीची जर असेल ठेवली तर पुढचा वरचा डोलार आहे तो निश्चितच कोसळतो. म्हणून हे रद्द केला तो बरोबर आहे. पण आता जो नवीन होणार आहे त्यामध्ये तरी काही हे होणार का, दुसऱ्या इतर काही कारणासाठी रद्द केला का की खरंच चांगलं करायचं म्हणून रद्द केला याच्याबद्दल मला काय माहिती नाही आहे. पण आता एक संधी आहे, एक अपॉर्च्युनिटी आहे की हा देशासाठी एक ग्रोथ इंजिन म्हणून हा प्लॅन त्याच्याकडे करावा. आणि ज्यावेळेस आता जगामधल्या नोकऱ्या कमी होत चालल्या, चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आता खरं म्हणजे की WEFचा एक रिपोर्ट आहे 2018चा, ते सांगतं की पुढच्या 15-20 वर्षामध्ये जगातल्या आजच्या नोकऱ्या त्यापैकी 65% नोकऱ्या ह्या व्यपगत होणार आहेत परमनंटली. काही येतील पण त्या कॉम्पेन्सेट करणार नाहीत. अशा वेळेस मग आपण हे जर नोकऱ्या किंवा उद्योगासाठी किंवा अर्थार्जनासाठी काही संधी उपलब्ध केल्या नाही मग त्या प्लॅनचा उपयोग काय. ते प्लॅन म्हणजे नुसतंच तुम्ही तिथे नोकरीला आले आयुक्त म्हणून किंवा मग बाकीचं झालं आणि तिथे ते केलं आहे, उभ्या आडव्या रेषा मारल्या, मी त्याला प्लॅन म्हणत नाही आहे. ते काहीतरी टाईमपास करण्याचं होतं. मला असं वाटतं की जनतेने लक्ष दिलं पाहिजे की तुम्ही या क्षेत्रामध्ये किती लाख नोकऱ्या आणण्याचं पोटेन्शियल करणार आहात. आणि जगामध्ये आपली लोकसंख्या 17% आहे भारताची. आणि जर तुम्ही गेले 15-20 वर्षाचा जर आकडेवारी काढली तर 100 जे लिव्हेबल सिटीज आहेत 1, 2, 3, 4 असे 100 क्रमांकामध्ये भारतातलं एकही शहर त्याच्यामध्ये येत नाही. खरं तर 17% शहरं पाहिजेत. त्यामुळे असं शहर जर करायचं असेल तर PMRDAमध्ये खरं म्हणजे की ती अपॉर्च्युनिटी आहे, ते करताना शक्य आहे. तर हे सगळा एक हॉलिस्टिक विचार करावा लागतो आणि मग ते PMRDA आपण त्याला म्हणू शकतो. अदरवाईज ते एक आणखं फक्त बिल्डिंग इमारत बांधकाम परवानग्या देणारं कार्यालय, याच्या पलीकडे त्याला काही महत्त्व राहत नाही. मी खरं तर येणारच होते त्या प्रश्नाकडे की कुठलीही शहरं जेव्हा वाढतात तेव्हा त्यावेळेसच्या वाढीपेक्षाही पुढच्या 20 वर्ष किंवा पुढच्या 30 वर्षानंतर त्या शहरांमध्ये काय काय पद्धतीचे बदल होणार आहेत आणि ते बदल पचवण्यासाठी ती यंत्रणा खरं तर सज्ज असायला हवी. हिंजवडीच्या बाबतीत जर आपण म्हणायला गेलं तर तिथे IT हब आहेत, आत्ता नोकऱ्या आहेत, काही लोक तिथे राहायला जात आहेत. पण कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीचं वर्किंग कल्चर तिथे डेव्हलप झालेलं आहे, आता 90% आपण वर्क फ्रॉम होम याच्यामध्ये आलेलो आहोत. मग आपली घरं ही अशा पद्धतीचे जॉब्स म्हणा किंवा अशा पद्धतीचं कामाचं कल्चर, ज्या पद्धतीनं घरं आहेत त्याच पद्धतीनं शहरं किंवा उपनगरं ही हे बदलतं कल्चर पचवण्या इतकी खरोखरीच सज्ज आहे का आणि आपली यंत्रणा त्याच्यासाठी सज्ज आहे का. एका शब्दात उत्तर द्यायचं झालं तर नाही. दुर्दैवाने हे म्हणणं मला फार वाईट वाटतं पण नाही. काय आहे की यासाठी भविष्यवेधी खरं म्हणजे विचार करावे लागतात आणि भविष्यवेधी विचार करून मग युरोप आणि नॉर्थ अमेरिकन कॉन्टिनेंट हे पुढे गेलेले आहेत. आपण खरं म्हणजे त्याच्यामध्ये मागे पडलो आणि आपण आर्थिक महासत्ता म्हणायचं म्हणतो तर ठीक आहे, म्हणायला काही हरकत नाही आहे. पण आर्थिक महासत्ता होताना लोकसंख्येचा पण प्रमाणात विचार केला पाहिजे की नुसतीच आर्थिक महासत्ता म्हणजे 3-4 क्रमांकाला आलो, 3 ट्रिलियन झालं, 4 ट्रिलियन झालं, पण दरडोई काढलं तर आपण फार खूप खाली आहोत. त्यामुळे इथे जर विचार करायचा झाला जसं यू आर सेइंग की असं होतं तसं तिथे ती प्रगल्भता नाही आहे. आता फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर प्रशासनामध्ये किंवा इतर कसा करायचा. खरं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर
अर्थार्जनासाठी चीन आणि USA आणि जपान आणि साऊथ कोरिया हे करतातच आहेत, त्याच्यापासून ते पैसे कमवत आहेत. आपण त्यांना पैसे कमवून देतो आहोत. खरं म्हणजे की जर पुढे हे करायचं असेल तर मग हिंजेवाडीसाठी जर करायचं असेल किंवा वर्क होम करायचं असेल त्या प्रकारची शहरं पाहिजेत. आता वस्तुस्थिती आहे की आता शहरं खरं म्हणजे की 20 वर्षाची शहराच्या नियोजनाची संकल्पनाच आता बाद ठरली पाहिजे. कारण असं आहे की आता जी लोकसंख्या वाढते आहे भारताची, ती सर्वसाधारणपणे माझ्या अंदाजानुसार, काही लोकांचं त्याच्यामध्ये मतभिन्नता आहे, पण 170 ते 80 कोटीच्या दरम्यान जाऊन ते थांबणार आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याप्रमाणे प्रत्येक रिजनमध्ये किंवा परिसरामध्ये किती लोकसंख्या आहे, तर पुण्याची लोकसंख्या किती होणार आहे किंवा किती होणे शक्य आहे, कारण पाणी तितकं आहे, त्याचा एक अंतिम होरायझन क्षितिज आराखडा केला पाहिजे, ना की तो 20 वर्षाचा. तो केल्यानंतर मग किती नोकऱ्या तिथे गरजेच्या आहेत, किती हे आहे, आणि त्या कुठल्या नोकऱ्या सस्टेनेबल असतील. नुसत्याच आत्ताच्या जर IT मध्ये केलं आणि 5 वर्षांनी ITच जर गेला, जसं आपलं ह्याचा डेट्रॉईटचं झालं. वर्ल्ड वॉर II नंतर डेट्रॉईट हे प्रचंड मोठं वाढलं, कारण तिथे वाहनांचे कारखाने लागले. पण जसं आणि खूप तिथे वाढ झाली, श्रीमंत तिथली नगरपालिका झाली, कारण तिथे कर होते, लोक राहायला आले. पण डेट्रॉईटचं नंतर तिथे जे कारखाने होते त्यांनी ते जर्मनीला हलवले, फ्रान्सला हलवले, जपानला हलवले, इंडियामध्ये हलवले. आणि डेट्रॉईट नंतर एक घोस्ट सिटी झालं होता की तिथे त्यांना टॅक्सेस मिळत नव्हता. त्यामुळे तिथल्या नगरपालिकेला त्यांचं दिवाळखोरी जाहीर करावी लागली होती. त्यामुळे भविष्याचा विचार करून आपण काही करतो आहोत का, आणि तसं थिंक टँक राज्य शासनाकडे आहे का. मला सांगायला खूप वाईट वाटतं की राज्याला नागरीकरणाचं धोरण आहे का, तर ते नाही आहे. मी PMRDला असताना तसं राज्य शासनात विस्तार दिलं होतं की राज्याला एक धोरण असावं, नागरीकरणाचं धोरण असावं. ते धोरणच नाही आहे. आता धोरणच नसेल तर मग आपण हिंजेवाडी करायची का नाही करायची, म्हणजे आला दिवस गेला. तर सगळ्यात महत्त्वाचं क्वेश्चन यू आर रेज इज व्हेरी इम्पॉर्टंट, की राज्यस्तरावरती एक थिंक टँक आणि अशी एक पॉलिसी पाहिजे की भविष्यात काय करायचं आहे, कमीत कमी पुढच्या 2-3 पिढ्यांना तरी त्याचा फायदा होईल. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, तशा पद्धतीचं मला वाटतं की आता तिथे व्हॅक्यूम आहे, तसं काही विचार होताना दिसत नाही. तुम्ही स्ट्रेट फॉरवर्डली म्हणतायत की असा काही विचार आता होताना दिसत नाही आहे. तुम्हाला असं वाटतंय का की ज्या पद्धतीच्या व्हिजनची किंवा एखादं शहर किंवा एखादं राज्य हे डेव्हलप करायचं असेल तर त्याला काहीतरी पद्धतीचं व्हिजन असायला लागतं, आणि मग त्या व्हिजनला बॅक एंडेड सिस्टीम तुम्ही त्या पद्धतीनं तयार करता किंवा तयार होईल असं प्लॅनिंग किंवा असं वातावरण निर्मिती करता. तुम्हाला असं वाटतंय का की राजकीयदृष्ट्या आत्ता अशा पद्धतीचं व्हिजन फार कुणाकडे नाही आहे? राजकीय व्यवस्थेचा खरं म्हणजे की त्यांच्याकडे ते विजन पाहिजेच आहे, पण त्यांचे कन्स्ट्रेंट असतात. त्यांना निवडणुका जिंकणं हे खरं म्हणजे की सगळ्यात महत्त्वाचं असतं, आणि त्याच्या अलीकडे सगळं एव्हरीथिंग रिव्हॉल्व्स अराउंड निवडणुका. त्यामुळे राजकीय प्रगल्भता तर पाहिजेच आहे, पण मी त्यांच्यापेक्षा जास्त की जे 30-35 वर्षे 40 वर्षे प्रशासनामध्ये असतात, जे ऑल इंडिया सर्व्हिसेसमधून तुमच्या 12-13 लाख लोकांच्यामधून ते त्याच्यामधून सिलेक्ट होतात, 100-150 लोक, असे जे प्रशासनाचे शीर्ष प्रशासक असतात, जे IAS ऑफिसर असतात, त्यांच्यावरती खरं म्हणजे ही एक वैधानिक जबाबदारी आहे की कमीत कमी त्यांनी खरं म्हणजे की असा विचार करून राजकीय नेतृत्वापुढे ठेवला पाहिजे. राजकीय नेतृत्व अशा विचारांना कधीही नाकारत नाही, असा माझा अनुभव आहे 35 वर्षाचा शासनामध्ये. जर तुम्ही चांगली योजना त्यांच्यापुढे ठेवली, त्यांनासुद्धा जनतेचं चांगलं व्हावं असं वाटतं, त्यांनासुद्धा राज्याचं चांगलं व्हावं असं वाटतं, पण ते वेगळ्या गोष्टीमध्ये बिझी असतात. ही योजना खरं म्हणजे किंवा असे प्रस्ताव नोकरशाहीकडून, विशेषतः शीर्ष नोकरशाहीकडून राजकीय नेतृत्वाकडे सध्या जाताना दिसत नाही आहेत. फक्त की त्यांना काय पाहिजे, राजकीय नेतृत्वाला काय पाहिजे. आता मी एक साधं खरं म्हणजे याच्याशी ते संबंधित नाही आहे, पण विषय आला की असं काही आपल्याकडे आहे का दूरदर्शी, तर मी एक सिंपल उदाहरण देतो की 1972ला महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ पडला आणि लोकांना खायला नसायचं, प्यायला पाणी नसायचं, मोठे मोठे बागायतदारांनासुद्धा काम नव्हतं. आणि त्यामुळे मग आता काय करायचं, तर त्यावेळेस खरं म्हणजे की शासनाने एक अशी योजना आणली पाहिजे की त्यांना फुकट धान्य द्या किंवा 1500 रुपये हे म्हणा की आमचा शेतकरी भाऊ किंवा शेतकरी बहीण असं म्हणायला पाहिजे. पण तसं केलं नाही त्यांनी. त्यांनी काय केलं आहे की रोजगार हमी योजना सुरू केली. तुम्ही रस्ते बांधा, त्याच्यावरती आम्ही रोजगार तुम्हाला देतो, तुम्ही जलसंधारणाची कामं करा, तुम्ही इतर कामं करा, आम्ही तुम्हाला पैसे देतो. आणि त्या पद्धतीने मग ती योजना आली आणि ती अधिकाऱ्यांनी नेतृत्वाला दिली. प्रशासकीय राजकीय नेतृत्वाने ती अतिशय चांगल्या प्रमाणे उचलून घेतली, राज्यात राबवली. झालं काय की राज्यामध्ये जलसंधारणाची कामं झाली, रस्त्यांची कामं झाली, मोठी इन्व्हेस्टमेंट झाली आणि लोकही जगले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांचं महाराष्ट्रातून इतरत्र मायग्रेशन होतं ते थांबलं.
आता आपण काय करतो आहे की मागणी नसताना आपण लाडकी बहीण देतो आहे, म्हणजे काम तर काहीच नाही पण असं डायरेक्टली आपण त्यांना देतो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे राजकीय नेतृत्वाला पटवून देण्यामध्ये किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये एक दिशादर्शक काही विजनरी जे पाहिजे तसं विजनरी जे हे आहे विचार आहेत ते जाताना नोकरशाहीकडून दिसत नाहीत. व्हिजनबद्दल जर आपल्याला बोलायचं असेल तर आत्ताच आपण बिल्डिंग्स आणि कन्स्ट्रक्शन्स याच्याबद्दल बोलतोय, पण गेल्या काही महिन्यांमध्ये आपण पाहिलं आहे की पिंपरी चिंचवड जे पुण्यालगतचं असलेलं चांगलं शहर असं ज्याला म्हणता येईल किंवा आर्थिकरित्या चांगलं मोठं उत्पन्न देता येऊ शकेल अशा पद्धतीचं पुणेच डेव्हलप होताना तिथे दिसत आहेत. तिथे मात्र अतिक्रमणं ही नदीच्या पात्रात आहेत म्हणून त्यांना पाडलं गेलं. बऱ्याच मोठ्या प्रमाणावर त्याच्यात वाद झाला, अनेक वाद प्रतिवादही त्याबद्दलचे झालेले आहेत. पण हे होताना खरं तर सामान्य नागरिकाचं खूप मोठं नुकसान होतं. आपण माध्यमांमध्येही पाहिलेलं आहे त्यावेळेस की कशा पद्धतीनं त्यांचा आक्रोश जो आहे तो झालेला होता, पण त्याला कारण पुराचं दिलं गेलं. आता जेव्हा एखादं शहर वसवलं जातं किंवा एखाद्या बिल्डिंग्स बांधायला परवानगी दिली जाते त्यावेळेला हे व्हिजन कामी येत नाही का, हा एक मुद्दा. आणि दुसरं, ज्या पद्धतीनं पिंपरी चिंचवडमध्ये गुंठमंत्री वाढत आहेत, ते वैशाली हगवणीची केस असो किंवा इतरही आणखीन केसेस आपण बघितलेले आहेत, याच्यामध्ये या गुंठमंत्रींचं वेगळंच नगररचना नियोजन चालतं का, त्याचा खरंच इम्पॅक्ट ॲक्च्युली याच्यावर होतो का? एक आहे की जे पिंपरी चिंचवडचं एक चांगलं नगर नियोजन झालं आणि आर्थिक सक्षम अशी महापालिका आली. त्याला कारण आहे की ते MIDC होतं आणि MIDC असल्यामुळे तिथे लोक पुण्यात राहायचे आणि तिथे जाऊन काम करायचे आणि त्याच्यामुळे मग सुरुवातीला लोकसंख्या कमी होती पण त्यांचं उत्पन्न खूप वाढलं. रस्ते मोठे झाले कारण तिथे ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट आपण म्हणतो, म्हणजे कसं आहे की नवीन MIDC होती आणि त्याच्या आजूबाजूला मग शहर वसलं. कालांतराने ते इतकं वाढलं की त्याच्यामध्ये मग मिसयूज होत गेला की गुंठेवरती आलं आणि काही परिसरामध्ये काही भाग सोडता अतिशय विदीर्ण अशी परिस्थिती पिंपरी चिंचवडच्या भागाची आहे. कारण मी तिथे फिरलो होतो PMRD असताना. त्याला एकमेव कारण म्हणजे तिथला आयुक्त किंवा पूर्वीचे मुख्याधिकारी आहेत त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. कायदा असा सांगतो की आयुक्तांच्या परवानगीशिवाय तुमच्या स्वतःच्या मालकीच्या प्लॉटवरती सुद्धा तुम्ही एक वीट ठेवू शकत नाही आहे. मग हे सगळं होत असताना त्यांनी दुर्लक्ष करायचं आणि मग लोकांनी इन्व्हेस्टमेंट करायची आणि मग एका दिवशी सकाळी ती इन्व्हेस्टमेंट पूर्ण झिरो होते. मला वाटतं की हे प्रशासनाचं पाप आहे. त्यांनी आहे त्याच ह्याच्यामध्ये जर थांबवला की पहिला बंगला आला आणि तो तोडला तर मग दुसरा काय तिथे जाऊ शकत नाही आहे. अशाच पद्धतीचे ज्या झोपड्या पण झालेल्या आहेत शहरामध्ये ते सुद्धा हे वीक प्रशासन. याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप असतो का, तर हस्तक्षेप असतो, पण तुम्ही सर्वदूर जर केले की एका नगरसेवकाच्या वॉर्डामध्ये केलं आणि दुसऱ्याच्या केलं नाही तर मग तिथे प्रॉब्लेम होणार. पण तुम्ही सर्व वॉर्डमध्ये जर ते सुरू केला तर मला वाटतं की असं होत नाही आणि हे केवळ वीक हे जे आहेत की प्रशासकीय व्यवस्था होत चालली आणि विकलांगता वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे होतं. आणि मग हे असं की पिंपरी चिंचवडचे जे बंगले पाडले असं खूप ठिकाणी होतं की प्रॉब्लेम असा आहे की ते बांधकाम काही एका रात्रीतून येत नाही आहे. त्या बांधकामाला वेळ लागतो. ते दिसत नसेल तर मग ते आंधळ प्रशासन म्हणावं लागेल की ज्या दिसत नसेल तर त्यांना सगळ्यांना माहिती असतं कुठे काय चाललं आहे. प्रशासनाला जास्त माहिती असतं. त्यांनी हेतुपुरस्सर डोळेझाक केलेली असते आणि मला वाटतं की याच्या विरुद्ध कमीत कमी त्या स्थानिक एरियामध्ये जे वॉर्ड ऑफिसर असेल किंवा तुमचा बांधकाम परवानगी देणारा तिथले इन्स्पेक्टर असेल किंवा डेप्युटी इंजिनियर असेल यांच्या विरुद्ध जोपर्यंत FIR होत नाही तोपर्यंत मला वाटतं की हे प्रकार चालू राहणार आहेत. त्यांना जबाबदार जोपर्यंत धरलं जात नाही तोपर्यंत ते होतं आणि मग आक्रोश होतो. पण त्या आक्रोशाला तसा अर्थ राहत नाही आहे कारण तुम्ही चूक केलेली आहे आणि आम्हाला न्यायालयाने सांगितलेलं आहे म्हणून आम्ही करतो आहोत. ही मला वाटतं की एक प्रशासकीय पळवाट आहे आणि ह्या पळवाटीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनाकडून वापर केला जातो. पण शेवटी त्याचा दूरगामी परिणाम जो आहे तो शहरांवर होतो, शहरांच्या विकासावर होतो असं तुम्हाला नाही वाटत का? प्रचंड होतो. आणि याच्यामध्ये असं आहे की शेवटी मी अगोदर सांगितलं की राजकीय व्यवस्थेला निवडणुका जिंकायच्या असतात आणि त्यासाठी मग ती काही करतात हा शब्द बरोबर आहे. कारण मग मागच्या निवडणुकापूर्वी किंवा त्याच्या अगोदर कुठलाही राजकीय पक्ष अमुकच एक असा नाही आहे. मग ते इल्लिगल बांधकामं, अवैध बांधकामं वैध करण्याचं त्यांचं एक नवीन हे निघतं. मला वाटतं की हे प्रशासकाचं पाप आहे. ते पाप मग राजकीय व्यवस्था त्याला पुण्य करायला लागतं आणि मग ते कुठेतरी असं की बकालपणा वाढतो. म्हणजे आपण बकालपणाला
एक नियमित करतो. म्हणजे शहरं वाढत आहेत का बकालपणा वाढतो आहे, खरं म्हणजे हा प्रश्न आहे. त्यामुळे मला वाटतं की याच्यामध्ये प्रशासकीय व्यवस्थेवरती कोणाचंच नियंत्रण नाही. कारण त्या मंत्र्यांचं पाहिजे, पण मंत्र्यांचं ठीक आहे दैनंदिन देत नाही, पण सचिव जे आहेत त्यांना कायद्याने ते प्रशासकीय प्रमुख असल्यामुळे त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित केली पाहिजे की हे जे घडते तुमच्या खात्यामध्ये ते का घडते आणि त्याला तुम्ही जबाबदार आहात. हे झालं पिंपरी चिंचवडबद्दल. पण पुण्याची ख्याती जी आहे ती खरं तर विद्येचं माहेरघर म्हणून होती. अनेक वर्ष पुणे युनिव्हर्सिटीचं नाव लौकिक जे आहे ते इंटरनॅशनल लेवलवरही गाजताना आपल्याला बघितलं. महाराष्ट्रातल्या अगदी छोट्या छोट्या शहरांमधनं मुलं इथं शिकायला आली. पण गेल्या काही वर्षामध्ये आपल्या लक्षात येत आहे की या पद्धतीचं म्हणजे विद्येला पूरक असणारी अशी व्यवस्था मात्र पुण्यात तयार झालेली आपल्याला दिसत नाही. उलट ज्या युनिव्हर्सिटीज ज्या खरं तर जागतिक स्तरावर ज्यांना मानांकनं नाही आहेत अशा युनिव्हर्सिटी पुण्यामध्ये तयार झाल्या. मग त्यांनी त्यांचं एक प्रकारचा ऑरा तयार केला की आपण कुठल्या पद्धतीनं आणि कशा पद्धतीनं काम करतो आणि मग मुलांचं शोषण त्या अनुषंगानं आलंच. पण आता नवी मुंबईमध्ये आपण बघू शकतो की ज्या पद्धतीनं फॉरेन युनिव्हर्सिटीज ज्या आहेत 5 युनिव्हर्सिटीजला एकत्र करून तिथे युनिव्हर्सिटीचं हब फॉरेन युनिव्हर्सिटीचं हब तयार केलेलं आहे. ही अपॉर्च्युनिटी पुण्यानं मिस केली आहे का? कारण पुणे ऑलरेडी युनिव्हर्सिटीजसाठी किंवा विद्येसाठी म्हणून नोन होतं. याच्यामध्ये असं आहे की हे खरं आहे की पुण्याला विद्येचं माहेरघर आणि ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट असं नावलं जात होतं आणि पुण्याचं वातावरण आणि पुण्याची असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर हे शिक्षणासाठी पूरक होतं. पण झालं काय की याच्यामध्ये मध्यंतरीच्या कालावधीमध्ये की शिक्षणाचं खाजगीकरण झालं आणि हे खाजगीकरण होताना मग तुमचं शासकीय व्यवस्थेने तिकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं की याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये शासकीय संस्था एकही आलेली नाही. हे दुर्दैव आहे. ठीक आहे, खाजगीकरण झालं असलं तर त्याच्यामध्ये सामाजिक दुष्परिणाम खूप मोठे आहेत की नाही रे वर्गाला ते शिक्षण परवडत नाही. त्यामुळे मग आपण जो आहे रे वर्ग आहे त्या वर्गाच्या बाबतीतच त्या खाजगीकरणातून ते करतो, हरकत नाही आहे. पण मग इथं पुणे परिसरामध्ये की मी अगोदर जसं सांगितलं की नियोजनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक नंबरला असतं ते की अर्थार्जन. आणि ते अर्थार्जनाचाच एक भाग होता की मग तुम्ही किती दिवस पेन्शनरांचं किंवा इतर असे जे किंवा ITचं हे करणार आहात. एज्युकेशन तुमचा एक मेन स्ट्रेंथ होती. ती स्ट्रेंथ वाढवण्याच्या दृष्टीने काहीतरी इथे एक शहर, मी जसं म्हटलं की PMRDमध्ये 2-4 प्रकारचे शहरं हे करायचे होते. त्याच्यामध्ये एक एज्युकेशनल हब, इंटरनॅशनल एज्युकेशनल हब करण्याचं एक शहर, म्हणजे तिथे ते एज्युकेशनल हब असेल, तिथे रहिवास क्षेत्र असेल, तिथे तुमचे चांगले हॉटेल्स असतील आणि त्याचबरोबर मग ते जे विद्यार्थी असतील त्यांना अर्थार्जनासाठी मग ॲप्रेंटिससाठी काही तुमचे असे नॉन पोल्युटिंग कारखाने किंवा व्यवस्था असे ते असेल असं ते एक होतं. मला वाटतं की पुण्याने ती अपॉर्च्युनिटी पुण्याच्या राजकीय नेतृत्वाने आणि पुण्याच्या प्रशासकांनी ही पूर्णपणे घालवली आहे. पण अजूनही खरं म्हणजे वेळ गेलेली नाही आहे. पुण्याचं एक चांगलं आहे की पुण्याकडे जो परिसर एक्सपान्शनसाठी जी जागा आहे ती प्रचंड मोठी आहे. अजूनही त्यांनी जर हे वेळ दवडला नाही तर असं एखादं क्षेत्र PMRDने निवडावं आणि तिथे मला वाटतं की असं इंटरनॅशनल एज्युकेशनल हब अजूनही ते करू शकतात आणि ईस्ट ऑफ ऑक्सफर्ड म्हणून जे होतं ते नाव त्यांचं पुढे चालू शकतं. म्हणजे असं नाही की नवी मुंबईमध्ये आलं, नवी मुंबईसुद्धा महाराष्ट्रामध्येच आहे, पण नवी मुंबईच्या वातावरणापेक्षा जर शैक्षणिक वातावरण कुठे चांगलं असेल ते पुण्याचं आहे. म्हणजे याच्याबद्दल दुमतच नाही. मला वाटतं की त्यांना त्या युनिव्हर्सिटीजना जर पुण्याच्या परिसरामध्ये अशा जागा कोणी उपलब्ध करून दिल्या असत्या, रिझर्व केल्या असत्या, फॅसिलिटीज दिल्या असत्या, ते पुण्यामध्ये गेले असते. दुसरा प्रॉब्लेम असा आहे की आणि पुण्याच्या दृष्टीने तो अतिशय घातक आहे ते म्हणजे की ह्या इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर बघतात की तिथे एअरपोर्ट आहे. उदाहरणार्थ पुण्याला असं इंटरनॅशनल एअरपोर्ट करायचं की नाही आहे. ते एअरपोर्ट तुम्हाला त्या डिफेन्सचं असल्यामुळे, एअरफोर्सचं असल्यामुळे तिथे लिमिटेड नंबर ऑफ फ्लाईट्स असतात. इथे एअरपोर्ट आपल्याला राजगुरुनगरला करायचं आहे का सासवडला करायचं याच्यामध्येच वेळ गेलेला आहे. मला वाटतं की अशा गोष्टीमध्ये हे होतं. आता मेट्रो, मी ज्यावेळेस महापालिका आयुक्त होतो, मेट्रो नाही म्हणून सगळे पक्ष त्याच्यामध्ये विरोध होते की मेट्रो नको. खरं म्हणजे की मेट्रो का नको माहीत नाही, मेट्रो नाही काहीतरी कारण काढायचं. लंडन इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर काय झालं, त्यांची मेट्रो 1862 सुरू झाली आणि त्यावेळेस लंडनची लोकसंख्या 16-17 लाख होती.
पुण्याची लोकसंख्या 33 लाख असतानाही आपण त्याला नाकारत होतो, आंदोलनं करत होतो. मला वाटतं की आपण स्वतःहून काहीतरी पुण्याची अशी मानसिकता त्यांनी कमी केली पाहिजे आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे इंटरनॅशनल इन्व्हेस्टर आहे त्याला आपण दिलं पाहिजे. मला वाटतं की अजूनही अपॉर्च्युनिटी आहे आणि PMRD ते अतिशय चांगलं काम करू शकेल, पण त्यांना ते विजन लागतं. जसं आपण अगोदर चर्चा केल्याप्रमाणे विजन असलेले अधिकारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की देशाच्या बाबतीत तेच आहे. ज्यावेळेस देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस पंचवार्षिक योजना आणि वार्षिक योजना करण्याचा एक हे आलं. ते जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या डोक्यातली कल्पना स्वतःच्या PAला डिक्टेशन देऊन ते आणलं आणि कित्येक दशकं ती चालली. त्यामुळे हे नियोजन करताना सर्वात वरिष्ठ अधिकारी आणि सर्वात वरिष्ठ तुमचं प्रशासकीय नेतृत्व यांनी ठरवलं पाहिजे की त्या भागाचं काय करायचं आहे, पुण्याचं काय करायचं आहे. हे खरं म्हणजे की याच्यामध्ये कोणाच्या मनामध्ये काय आहे हे बाहेर आलेलं नाही आहे. ते खरं म्हणजे की लोकांना समजलं पाहिजे की त्यांना काय करायचं आहे पुण्याचं. एकंदरीतच आपण बघतो की कुठलंही शहर असेल तर त्या शहराला वाढण्यासाठी हा मोकळा श्वास लागतो किंवा मोकळा श्वास घेतला पाहिजे. पण आपले पुणे असेल, मुंबई असेल, या शहरांना डाईंग सिटी म्हटलं गेलेलं आहे. आणि आपण बघतोय की कुठल्याही शहरामध्ये थोडी मोकळी जागा दिसली की अनेकांच्या नजरा त्या मोकळ्या जागेवर येतात. त्यामुळे नगर रचना असेल हे करताना, प्लॅनिंग करताना बेसिकली आपल्याला लागणारं, जसं तुम्ही सांगितलं की लागणारा हवा असेल, पाणी असेल, मुबलक प्रमाणात मिळतं आहे की नाही मिळत आहे, याचे काही इंडेक्स आहेत, काही मार्क्स आहेत, ते अचीव केल्याशिवाय हे पुढे जाऊ शकत नाही. अशा वेळेला आपलं नियोजनामध्ये आपण इतके व्यवस्थित पॅरामीटर्स केलेले आहेत, अशा वेळेला आपली शहरं मरतायत, हे नक्की काय आहे, हे कशाचं निर्देश आहे असं तुम्हाला वाटतं? याचा उत्तर हे लोकशाहीमध्ये आहे की हे सगळा जो व्यवस्था चालते ती लोकशाही व्यवस्थेमध्ये चाललेली आहे. आणि पूर्वी आपण म्हणत होतो की लोकशाही ही लोकांनी आणलेली लोकांच्यासाठीची व्यवस्था, जसं अब्राहम लिंकन सांगितलं तशी होती. पण सध्याची व्यवस्था तशी आहे का? माझं त्याच्याबद्दल मत आहे वेगळं. पण एक जोसेफ स्टिग्लिट नावाचा नोबेल अवॉर्ड इकॉनॉमिस्ट आहे, त्याचं म्हणणं आहे की सध्याची लोकशाही ही 1% आणि 1%साठीची आणलेली व्यवस्था. 1% म्हणजे की गर्भश्रीमंत लोक. आता ज्यावेळेस शहराचं नियोजन होतं त्यावेळेस जे लँड ओनर्स आहेत किंवा विकासक आहेत त्यांच्या जे ताकद असते, सांपत्तिक ताकद असते, पैशांची ताकद असते, ती इतकी मोठी असते की ते सगळे तुमचे जे धोरणं आहेत त्याला ते इन्फ्लुअन्स करतात. खरं म्हणजे की ही ताकद कुठेतरी कमी करून अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचं नियोजन राजकीय व्यवस्थेपुढे ठेवलं पाहिजे, जे त्याला नाकारत नाहीत, ते मान्य करतात. पण प्रशासकीय व्यवस्था जर त्या प्रेशरखाली, या आर्थिक प्रेशरखाली जर आली आणि 1%च्या व्यवस्थेखाली जर आली तर मला वाटतं की मग ही व्यवस्था बकालपणा येतो. फार सोपं आहे. मी PMRDमध्ये फक्त एकच केला होता की जसं आपल्याकडे म्हणतात की गार्डन्स इन सिटीज, माझं असं होतं की सिटी इन गार्डन असा तो कॉन्सेप्ट होता. म्हणजे तुमचे रस्ते असतील, त्याच्या बाजूला लॉनची स्ट्रीप असेल, त्याच्यामध्ये एक रस्त्याची स्ट्रीप, झाडीची स्ट्रीप असेल आणि मग तुमचा फुटपाथ असेल. असं शक्य आहे, हे करणं शक्य आहे. आणि तशी व्यवस्था जर केली तर मला वाटतं की मग हा जो बकालपणा आहे किंवा डाईंग सिटीज आहात हे कमी होईल. आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे की पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेच्या बाबतीमध्ये, तर पुण्याची वाहतूक व्यवस्था सुधारावी आणि बाहेरचे जे वाहन आहेत बाहेरच्या बाहेर जावे म्हणून 1987ला एक रिंग रोड ठरवण्यात आला होता. तो मी 2015-16ला PMRD येईपर्यंत त्याच्यावरती एकही कागद असा की हा राबवावा, म्हणजे जवळजवळ 29 वर्ष त्याच्यावरती काहीही झालेलं नव्हतं. आता प्रश्न असा आहे की मग त्यावेळेचे अधिकारी काय करत होते आणि अधिकाऱ्यांनी केलं तर मग कुठल्या राजकीय नेतृत्वाने सांगितलं की तुम्ही करू नका, तर तसं काही नाही. कुठल्याही राजकीय नेतृत्वाने लेवल पण अधिकाऱ्यांनी पुढे दिलं नाही. मी तो केला. ज्यावेळेस मी बघितलं की बहुतांश जो रोड होता ती जागा खालीच होती, काही ठिकाणी बांधकाम परवानग्या दिल्या होत्या, त्या बांधकाम परवानग्या दिल्या, तिथे आपल्याला काही त्रास होऊ नये म्हणून ते रोडचं तर त्यांनी बांधकाम ते थांबवलेलं होता. मी तो रोड असा तयार केला होता 120 मीटरचा. तो रोड जो असेल तो रोड पुण्याच्या परिसरामध्ये पूर्ण रोडची लेंथ असेल ती बोटॅनिकल गार्डन असेल, त्याच्यामध्ये तुमचे रेल ड्रॉन तिथे म्हणजे ट्रक्स त्या रेल्वेवरती जाऊन ते दुसरीकडे नेऊन टाकतील, म्हणजे पोल्युशन कमी होईल आणि ते एक भारतामध्ये येणाऱ्या टुरिस्टने तिथे येऊन तो पाहावा आणि अर्थातच पुण्याचं कंजेशन कमी व्हावं. हे झालं. पण नंतर आता मी माहिती घेतली की तो 120 मीटरच्या ऐवजी परत 65 मीटर केलेला आहे आणि ते साधा आपला रोड केलेला आहे. म्हणजे हे जे आहे ते मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी मानसिक विकलांगता प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आलेली आहे.
ती त्याला जबाबदार आहे. BRTचं पण उदाहरण आपल्याला खरं तर याच्यामध्ये घेता येईल की BRT केल्यामुळे अनेकांचं म्हणणं असं होतं की मोठे रस्ते हे अतिशय छोटे झाले. तर खरंच पुण्याला किंवा पिंपरी चिंचवडला BRTची आणि अगदी मुंबईलाही BRTची गरज आहे का? तुम्हाला काय वाटतं? BRT ही व्यवस्था चांगली आहे, पण BRT व्यवस्था कोणासाठी चांगली आहे? तर छोट्या शहरांसाठी चांगली आहे आणि 1 to 1 तुम्हाला असेल तर शहरासाठी आहे. आपलं ट्रॅफिकचं जे प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलसाठी ते अत्यंत तद्दन फालतू असा तो एक उपक्रम होता की याच्यामुळे की कारण या ठिकाणी ते सक्षमच होऊ शकत नाही, कारण शहर इतकं वाढलेलं आहे. त्याचा तो असं लेंथवाईज नाही आहे ते शहर, ते असं सर्क्युलर शहर आहे आणि त्याचा जो ट्रॅफिकचा पॅटर्न आहे तो पॅटर्नसुद्धा असा काही नाही की इकडे सगळा फ्लो जातो आहे असं नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की हे चुकीचा निर्णय होता. पण कसं आहे की चुकीचा निर्णय घेणारी प्रशासकीय व्यवस्थाच होती. प्रशासकीय राजकीय व्यवस्थेने ते आणला नव्हता, हे प्रशासकीय व्यवस्थेने आणला होता. आणि नंतर काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या ती बंद पडलेली आहे. दुसरं महत्त्वाचं असं होतं की तुम्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करता ती निरंतर चालू राहावी अशी पाहिजे. आता निरंतर चालू राहावी म्हणजे काय की आपले डिझेलचे दर हे कायमस्वरूपी वाढत राहत आहेत. त्यामुळे बस व्यवस्था ही त्याच्यासाठी होऊ शकत नाही आणि त्याचं पोल्युशन. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे की इलेक्ट्रिकवरती चालणारी जिथे MP 2.5 म्हणजे तुमचे धुलीकण कमी करणारी अशी व्यवस्था पाहिजे आणि मोर एफिशियंट पाहिजे आणि जी याच्यावरती तुमच्या डिझेलच्या व्यवस्थेवरती अवलंबून असणार नाही, म्हणजे तिचे मेट्रो किंवा तत्सम पाहिजे. त्याच्याकडे लक्ष न देता मला वाटतं आणि वहन क्षमता जास्त आणि ज्याच्यासाठी रस्त्याची तुमची हे सुद्धा कमी लागते, विड्थसुद्धा कमी लागते, त्याच्यासाठी ही व्यवस्था खरं म्हणजे की अशा पद्धतीची हीच व्यवस्था असं अशा पद्धतीचं आणणं गरजेचं होतं. पण कुणीतरी एखाद्या कन्सल्टंटने सांगायचं की ही व्यवस्था चांगली आहे आणि प्रशासकीय अधिकाऱ्याने त्याच्याकडे म्हणायचं की अरे ही चांगली आहे आणि मग राजकीय व्यवस्थेने काहीतरी नवीन आपल्या शहरामध्ये येते आणि काही दिवस तरी लोकांना ते खेळणं म्हणून की BRT येते पुण्यामध्ये किंवा BRT येते सुरतमध्ये किंवा BRT येते मुंबईमध्ये. हा मला वाटतं की हा तात्कालिक जरी चांगला वाटत असला तरी भविष्यामध्ये ते अनसस्टेनेबल असे हे सोल्युशन्स आहेत. आपण या सगळ्या चर्चेमध्ये एक गोष्ट लक्षात येते सर की बऱ्याच गोष्टीचं विजन असणं आणि त्या पद्धतीनं काम करणं हे किती महत्त्वाचं आहे. पण आपण मुलाखतीच्या शेवटाला येतोय. खरं तर मला एक प्रश्न पडला आहे की अनेक सनदी अधिकारी जे आहेत ते बऱ्याच वेळेला रिटायरमेंटनंतर कुठल्या तरी कमिटीवर जातात, शासनाच्या महत्त्वाच्या प्लॅनिंगच्या कुठल्या तरी बैठकीमध्ये ते सतत दिसतात आपल्याला अनेकदा. तुम्ही मात्र रिटायरमेंटनंतर या सगळ्या प्रशासकीय व्यवस्थेतनं एकदम गायब झालेले दिसत आहेत, का बरं? यामध्ये असं आहे की सगळ्यात अगोदर मी राजकीय व्यवस्था आणि शासन व्यवस्थेला धन्यवाद देईल की त्यांनी मला 34 वर्ष टॉलरेट केलं सिस्टममध्ये. त्यामुळे माझ्या दृष्टीने तेच एक मोठा बक्षीस आहे. आणि मी आय नेवर मिन्स माय वर्ड्स. मला जे वाटतं ते मी बोललो, जे वाटतं तेच केलं. म्हणजे राजकीय व्यवस्थेला किंवा माझ्या प्रशासकीय प्रमुखाला वाटतं त्याप्रमाणे नाही. त्यामुळे माझा एक मोटो आहे जो मी खाजगी क्षेत्रामध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीत तेव्हापासून ठरवला आहे की आय ॲक्ट बिकॉज आय मस्ट. मला वाटतं म्हणून मी ते करणारच. ही युधिष्ठिरियन प्रिन्सिपल आहे आणि त्याप्रमाणे मी ते नर्चर केलं. त्यामुळे ही बॅग केव्हा जाते असं खरं म्हणजे असणाऱ्याला ते परत रिटायरमेंटनंतर घेणं शक्यच नाही. तर मला जायचं नव्हतंच आहे, कारण 34 वर्ष तुम्ही काही केलं नसेल आणखी 5 वर्ष काय देवे लावणार आहात, हा एक मुद्दा आहेच आहे. पण कोल्याला द्राक्ष आंबट, त्यामुळे तेही मला घेणार नव्हते आणि मलाही जायचं नव्हतं, ते आलं. एक आहे की प्रशासकीय व्यवस्थेत राहून तुम्ही प्रचंड चांगलं काम करू शकता, हे मला तिथे जाणवलं. कधी कधी वाटायचं की प्रशासकीय व्यवस्था सोडावी, पण तो मग मला असं वाटायचं की तो पळपुटेपणा आहे. हे तुमचं घरा म्हणजे की एक रणांगण आहे, त्या रणांगणावर जाण्यात काही अर्थ नाही आहे आणि मग आपलं पुढे चालू ठेवायचं. बऱ्याच वेळेस त्रास होतो, पण तो त्रास होतो म्हणजे आम्हाला कोणी निमंत्रण देत नाही की तुम्ही काही करून नोकरीमध्ये या आणि मग असं तुमच्याशिवाय चालणार नाही. हे तुम्ही त्याच्यामध्ये स्वयं ह्याच्याने गेलेलं असतं, निर्णयाप्रमाणे गेलेलं असतात. त्यामुळे मी ते चालू ठेवले आणि त्याचंच मग मी निवृत्तीनंतरसुद्धा पुढे चालू ठेवलं की जे मी करत होतो ते व्यवस्थेच्या बाहेर आल्यानंतरसुद्धा मी काही थांबवलेलं नाही. मला जिथे बोलायचं ते मी व्यक्त होतो किंवा जे काही विचार मांडायचे तिथे मी मांडतो. एकंदरीत आपल्या लक्षात येतं की म्हणजे माध्यमातून आम्ही बातम्या येताना बऱ्याचदा पाहिलेल्या आहेत आणि त्यावेळेला असं करतं की एखाद्या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढतो आहे किंवा प्रशासनावर दबाव आणला जातो आहे, अशा पद्धतीचे मथळे असलेल्या अनेक बातम्या येतात. आता ज्या पद्धतीनं तुम्ही प्रशासनाबद्दल बोलता आहात तिथे खरंच राजकीय दबाव हा अस्तित्वात असतो का, आणि असला तर तो कुठल्या फॉर्मॅटमध्ये असतो? राजकीय दबाव हा असणारच,
कारण शेवटी ही लोकप्रतिनिधींची लोकशाही आहे. त्यामुळे ही त्यांची व्यवस्था आहे. सरकार म्हणजे लोकप्रतिनिधींनी तयार केलेलं सरकार असतं. त्याच्यामध्ये अधिकारी हे टूल असतो की त्यांना सल्ला द्यायला आणि त्यांनी सांगितलेलं अंमलबजावणी करायला, म्हणजे कायदे असतील, धोरण असेल त्याच्यासाठी. त्यामुळे अधिकारी किंवा नोकरशाही हे सरकार नाही आहे. पण झालं काय की नोकरशाहीने स्वतःचं असं काही चित्र निर्माण केलेलं आहे की आपण सरकारचाच एक भाग आहोत, आपण सरकार आहोत. आणि मग लोकांच्या मनामध्ये वाटलं की अरे सरकार चांगले आहे. दुसरं असं आहे की सरकार तुम्हाला लोकप्रतिनिधी दबाव आणणारच. हे घटनाकर्त्यांना, संविधान निर्माण त्यांना माहिती होतं की दबाव येणार आणि या खंडप्राय देशामध्ये दबाव येतील, वेगवेगळ्या प्रकारचे पक्ष येतील. पण त्याच्यासाठी जर देश टिकवायचा असेल, एकसंध ठेवायचा असेल, विकास करायचा असेल, तर तशी तुमची प्रशासकीय व्यवस्था चांगली सुदृढ असली पाहिजे. आणि ती अशा अनाठायी दबाव म्हणजे चांगलं काम करण्यासाठी मी त्याला दबाव चांगलाच म्हणतो, पण अनाठायी दबावाला बळी पडणार नाही म्हणून त्यांनी संविधानिक कवचकुंडलं दिलेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा कवचकुंडल म्हणजे की जर एखाद्याने राजकीय नेत्यांनी काही काम सांगितलं चुकीचं, तर तुम्हाला ते खरं म्हणजे की तुम्ही करायची गरज नाही आहे का, त्याच्यामध्ये तुम्ही कायद्यानेच करू शकता. जास्तीत जास्त काय होईल की ते तुम्हाला काढू शकत नाहीत. तुमची चौकशी होईल, चौकशीमध्ये समजेल की तुम्ही चुकीचं काम केलं नाही, त्यामुळे तुम्हाला काही त्रास पण होणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की ही प्रशासकीय व्यवस्था काही कोणाच्या वशिल्याने आलेली नसते. ती त्रयस्थ अशा लोकसेवा आयोगाकडून आलेली असते. त्यामुळे त्यांना कोणाचं की मी याच्या वशिल्याने आलो म्हणून याचं काम ऐकलं असंही नाही आहे. तिसरी म्हणजे की ते कॉम्पिटिशनमधून आलेले असते की म्हणजे त्यांचं इंटेलिजन्स असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे दबाव जे आणलं जातं असं म्हटलं जातं, हे खरे कांगावाखोरी आहे. मी याला नोकरशाहीची कांगावाखोरी म्हणतो. दबाव येणारच, तुम्ही करायचं की नाही हे तुम्हाला कायद्याने सांगितलेलं आहे. कायदा काय आहे? 1968चा ऑल इंडिया सर्व्हिसेससाठी की नियम बनवलेले आहेत आणि ते राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा 1979चे नियम आहेत. त्याच्या तरतूद आहे की तुमच्यावरती जर राजकीय नेतृत्वाने किंवा अन्य कोणी दबाव आणला किंवा तुमच्या स्वतःच्या वरिष्ठांनी दबाव आणला आणि हा दबाव नेहमी तोंडी येतो, हा कोणी लिखित देत नाही आहे, तर तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही लिखित स्वरूपात तिथे लिहायचं आहे की हा असा माझ्यावरती दबाव आलेला होता, तुम्ही आणलेला आहे आणि हे कायद्यात बसत नाही आहे किंवा याच्यामुळे ते मी ते करू शकत नाही, हे तुम्हाला सादर. हे तुम्ही त्यांना जर दिलं तर मला वाटतं की ते कधीही तुम्हाला असं हे करू शकत नाही. ही अशी प्रशासकीय जर संस्कृती तुम्ही जोपासली ते होऊ शकत नाही. पण आम्ही स्वतःहूनच हे सगळं सोडून दिलेलं आहे. हे कवचकुंडलाचा वापर करत नाहीत आणि मग आमच्यावरती दबाव येतो एक अतिशय सॉफ्ट. आणि मग लोकांच्या मनामध्ये अधिकारी चांगले आहेत पण ते काही राजकीय नेतृत्व काम करू देत नाही, असं एक प्रकारचे सॉफ्ट कॉर्नर तयार केलेलं आहे. आणि लोक त्याला बरं अरे हां अधिकारी चांगली आहे, स्पर्धेमधून आलेला आहे, पण काय करणार, राजकीय नेतृत्व चुकीचं आहे. खरं म्हणजे की सामूहिकरित्या जर नोकरशाहीने त्यांना संविधानाने दिलेले कवचकुंडल जर वापरले तर राजकीय ह्याच्यामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यावरती सुद्धा नियंत्रण आणण्याचं चेक्स अँड बॅलन्सेस हे संविधानामध्ये दिलेले आहेत. ते चेक्स अँड बॅलन्सेस वापरण्याची कुठेतरी मला वाटतं की ही नोकरशाही हे विसरलेली दिसते. अगदीच खूपदा असं होतं की आपण सामाजिक व्यवस्थेमध्ये जेव्हा असतो तेव्हा बऱ्यापैकी चांगल्या भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतो, पण अनेक जण जेव्हा पर्सनल लाईफमध्ये येतात तेव्हा मात्र या भूमिकांना कुठेतरी तडा गेलेला आपण अनेक उदाहरणं तशी पाहिलेली आहे. तुम्ही मात्र ह्या दोन्ही पद्धतीच्या भूमिका म्हणजे जे समाजामध्ये बोलतात त्याच पद्धतीनं पर्सनल लाईफमध्ये इम्प्लिमेंट करताना दिसतात. तुम्ही मुलीच्या लग्नातही अगदी सरकारला डोनेशन दिलं, तर याचं नियोजन तुम्ही का केलं आणि ज्या सरकारने आपल्याला इतका त्रास दिलेला आहे त्या सरकारला पुन्हा डोनेशन द्यावं असं का वाटलं नक्की? मी ते सरकारला डोनेशन दिलं नाही. मी ज्या लोकांना गरज आहे त्यासाठी आणि जो अनाठायी खर्च होतो म्हणजे लग्नावरती जो खर्च होतो तिथे आपण कोणाला हे करतो, इन्व्हाइट करतो की जे ऑलरेडी तुमच्या ओळखीचे आहेत, तुमच्या ह्याच्यामध्ये आहेत, उठण्या बसण्यातले आहेत आणि असे लोक येतात तिथे आशीर्वाद देतात. म्हणजे ते एक 5-10 सेकंडसुद्धा तिथे नसतात आणि चालले जातात. मला असं वाटतं की हा अनाठायी खर्च आहे. ही खरं म्हणजे की खर्चाची बाब असूच नाही. त्याच्यामुळे समाजामध्ये अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये हे होतं. आता काही अधिकारी तर एके ठिकाणी रिसेप्शन ठेवायचं, दुसऱ्या ठिकाणी लग्न करायचं, आणखी दुसऱ्या शहरामध्ये असं एक मोठ्या प्रमाणात खर्च, डेस्टिनेशन असं खूप मोठे करतात. हा खर्च जो होतो तो अनाठायी खर्च या कॅटेगरीमध्ये राहतो. आणि हे मी केवळ लग्नाच्या बाबतीमध्येच केलं नाही, मी अनेक खरं म्हणजे कुठे बोलत नाही, पण मी शासनामध्ये आल्यानंतर काही माझे प्रिन्सिपल्स ठरवले होते की यामध्ये मी शासनाचा एकही मेडिकलचा रुपया घेणार नाही. मी शेवटपर्यंत ते पाळलं आणि माझ्यासाठी किंवा कुटुंबासाठी आम्हाला 100% तिथे रिम्बर्समेंट असं ते घेतलं नाही. दुसरं असं आहे की दर 2 वर्षांनी आम्हाला ह्याच्यासाठी टुरिझमसाठी जाण्यासाठी शासन खर्च करतं, तो मी एकही रुपया घेतला नाही, ते शेवटपर्यंत पाळलं.
आणि आणखी एक केलं की शासनाचे जे काही तास आहेत कामाचे त्यामध्ये स्वतःच्यासाठी हे करायचं नाही. काही लोक लंचला जातात आणि लंचवरून मग वामकुक्षी घेऊन परत येतात सिनियर लोक त्यांना कारण खूप काम केलेलं असतं. मी कधीही लंच आवर घेतला नाही. मी सकाळी माझं लंच करून जायचो आणि नंतर हे असं. त्यामुळे काही गोष्टी तुम्ही तुमच्या पाळल्याशिवाय तुम्ही हे करत नाही. म्हणजे तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जर तुम्ही काहीतरी करत राहिले तर तुम्ही प्रशासकीय व्यवस्थासुद्धा चालू शकत नाही. मग मला असं वाटतं की सरांनी आज जे काही मुद्दे दिलेले आहेत ते टाउन प्लॅनिंगसाठी तर महत्त्वाचे आहेच, पण जे ऑलरेडी प्रशासकीय यंत्रणेत खूप चांगल्या पदावर आहेत आणि खूप फ्रस्ट्रेशन पोझिशनमध्ये आहेत त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे की मुळात यंत्रणा राबवणारीच यंत्रणा जर फ्रस्ट्रेटेड असेल तर ती यंत्रणा कुचकामी व्हायला फार वेळ लागणार नाही. आज सरांनी सांगितलेले हे मुद्दे ही यंत्रणा अधिक सशक्त करेल आणि सरांचा गायडन्स घेईल असं आपण गृहीत धरूया. आणि थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे आलात आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावर अगदी गंभीरपणे आपण चर्चा केली. थँक्यू सर.